Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.3 of chapter number 2 real numbers from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 30 वर प्रॅक्टिस सेट 2.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 9 क्वेश्चन्स आहेत. ट्रस्ट मी सगळे क्वेश्चन्स खूप इझी आहेत आणि हे सगळे क्वेश्चन्स एका नवीन टॉपिकवर आधारित आहेत. याआधी प्रॅक्टिस सेट 2.1 आणि प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपण काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत, जसं की रॅशनल नंबर्स म्हणजे काय, इरॅशनल नंबर्स म्हणजे काय, सगळा अभ्यास आपला व्यवस्थित झालेला आहे. हो ना, इथपर्यंतच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. पण आता प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये एक नवीन कन्सेप्ट आपल्याला इंट्रोड्यूस झालेली आहे. ती काय आहे तर सर्ट्स. मग आधी आपण काय करूयात, सर्ट्स म्हणजे काय ते समजून घेऊयात आणि मग हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. एकदा का बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली की आपल्याला हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता हे पहा मुलांनो, टेक्स्टबुक उघडून सर्ट्सचा टॉपिक रीड केल्यावर बऱ्याच मुलांना सर्ट्स हा टॉपिक खूपच डिफिकल्ट वाटायला लागतो, कारण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कळतात पण काही गोष्टी डोक्यावरून निघून जातात. मग अख्खा टॉपिकच खूप डिफिकल्ट आहे असं त्यांना वाटायला लागतं. पण ट्रस्ट मी अजिबात डिफिकल्ट नाहीये. आपण काय करूयात, गोष्टी सोप्या करूयात, स्टेप बाय स्टेप जाऊयात. डायरेक्ट टेक्स्टबुक मध्ये सर्चची जी डेफिनेशन दिलेली आहे ती न पाहता जरा सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात की नक्की सर्च कशाला म्हणायचं आणि मग इन डिटेल टेक्स्टबुक मध्ये ज्या पद्धतीने आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे ती समजून घेऊयात. आता हे पहा, मला सांगा, √2 हा रॅशनल नंबर आहे की इरॅशनल नंबर आहे? ऑफकोर्स इरॅशनल नंबर आहे. का बरं? कारण आपण याला P/Q फॉर्म मध्ये राईट करू शकत नाही. त्याचबरोबर याचा जो डेसिमल फॉर्म असतो तो नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग येतो. त्यामुळे √2 हा एक इरॅशनल नंबर आहे. आता मला सांगा, √9 हा रॅशनल नंबर आहे की इरॅशनल नंबर आहे? √9 हा रॅशनल नंबर आहे. का? कारण आपण याला P/Q फॉर्म मध्ये राईट करू शकतो. कसं राईट करू शकतो तर हे पहा, √9 म्हणजेच काय, 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 9 हा 3 चा स्क्वेअर आहे, हो की नाही? म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 9 3 येतो आणि 3 ला आपण P/Q फॉर्म मध्ये राईट करू शकतो. 3 चा काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1. सो झाला P/Q फॉर्म. म्हणून इथे √9 हा एक रॅशनल नंबर आहे. बरोबर. आता हे कसं फाइंड आउट करायचं? आता इथे 9 हा सिंपल छोटा नंबर आहे, आपण सांगू शकतो. पण जर मोठा नंबर आला तर कसं असतं, हे कसं काय फाइंड आउट केलं जातं तेही आपण समजून घेऊयात. आता हे पहा, आणखीन एक गोष्ट समजून घ्या. इथे हे जे साईन आहे याला रॅडिकल साईन म्हणतात. क्लास 8 मध्ये आपण अभ्यासलेला आहे. याच्यावरती इथे कोणताच नंबर लिहिलेला नाहीये. बरोबर. मग जेव्हा कोणताच नंबर नसतो तेव्हा 2 असतो. लक्षात घ्यायचंय, जेव्हा कोणताच नंबर नसतो तेव्हा 2 असतो आणि 2 म्हणजे स्क्वेअर. ओके. सो स्क्वेअर रूट ऑफ 9. स्क्वेअर रूट ऑफ 9 कसं फाइंड आउट केलं जातं ते आपण आता समजून घेऊया. आता इथे आतमध्ये 9 नंबर आहे की नाही, मग आपण काय करतो, 9 चे फॅक्टर्स फाइंड आउट करतो. सो 3 3 are 9, 3 1 are 3. ओके. सो काय झाले फॅक्टर्स 9 चे? 3 into 3. सो अशा पद्धतीने आपण राईट करतो 3 into 3. 9 म्हणजेच काय, 3 into 3 आणि इथे हा स्क्वेअर ऍज इट इज राहणार. इथे ज्या पद्धतीने रॅडिकल साईन आहे त्याच पद्धतीने इथे हा जो स्क्वेअर आहे तो इथे मी राईट केलेला आहे. नाही राईट केलेला म्हणजे तिथे जर स्क्वेअर नसेल, 2 जर लिहिलेला नसेल तरी सुद्धा असं म्हटलं जातं की तिथे 2च आहे. ओके. इथे सुद्धा हे पहा, इथे काहीच नाही म्हणजे 2 आहे, इथे काहीच नाही म्हणजे 2 आहे. क्लिअर. आता हे पहा, 9 लाच आपण स्क्वेअर रूट ऑफ 3 into 3 असं राईट करू शकतो. आता हे रॅडिकल साईन कधी गायब होतं माहितीये का तुम्हाला? इथे काय आहे, 2 आहे की नाही, स्क्वेअर आहे की नाही. मग साईनच्या आतमध्ये जे नंबर्स, जे फॅक्टर्स आपण राईट केलेले आहेत त्यांना 2 2च्या ग्रुपमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. आता इथे 2च आहे, हा एकच ग्रुप आहे. मग या ग्रुपमधून एक नंबर बाहेर काढायचा. हे पहा, 2चा ग्रुप केला आणि त्यातला एक नंबर आपण बाहेर काढला. अशा पद्धतीने हे जे रॅडिकल साईन आहे ते गायब होतं. ओके. इथे 2 होतं ना, स्क्वेअर होता, म्हणून 2 आपण ग्रुप केले. इथे हा एक ग्रुप केला 2चा आणि त्यातला एक नंबर बाहेर काढला. सो स्क्वेअर रूट ऑफ 9 काय झालं, 3 झालं. 3 लाच आपण 3/1 या 3/1 राईट करू शकतो, म्हणजे P/Q फॉर्म मध्ये राईट करू शकतो. म्हणजे हा एक रॅशनल नंबर झाला. पहा, रॅडिकल साईनच्या आतमध्ये 9 आपण राईट केला तेव्हा तो एक रॅशनल नंबर आहे आणि इथे सुद्धा रॅडिकल साईनच्या आतमध्ये 2 आहे पण तो इरॅशनल नंबर आहे. क्लिअर झालं. मग जेव्हा कधी रॅडिकल साईनच्या आतमध्ये एखादा नंबर असेल आणि त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो, त्याला आपण P/Qच्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो म्हटल्यावर तो झाला एक रॅशनल नंबर. आणि जेव्हा आपण त्याला P/Qच्या फॉर्म मध्ये राईट करू शकत नाही, त्याला सिम्प्लिफाय करू शकत नाही, तेव्हा त्याला आपण म्हणतो सर्ट्स.
क्लिअर झालं? काय म्हणतो? सर्ड्स म्हणतो. आता मला सांगा, स्क्वेअर रूट ऑफ 16 और रूट ऑफ 16 हा सर्ड आहे का? चला पाहूयात. रॅडिकल साइनच्या आतमध्ये 16 आहे, याला सिम्प्लिफाय करू शकतो का आपण? फॅक्टर्स फाइंड आउट करून पाहूयात. 2 8 जार 16, 2 4 जार 8, 2 2 जार 4, 2 1 जार 2. ओके, सो काय झाले फॅक्टर्स? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. राईट करूयात इथे. ओके, कोणताच नंबर नाही म्हणजे 2 आहे. किती ग्रुप करायचे? आपल्याला 2 2 चे ग्रुप करायचे. सो हा एक ग्रुप, हा एक ग्रुप. प्रत्येक ग्रुप मधून एक नंबर खाली काढायचा, तेव्हाच आपलं हे रॅडिकलचं साइन गायब होतं. सो 2 इंटू 2, 2 इंटू 2 काय झालं? 4. पहा, 4 लाच आपण 4/1 या फॉर्म मध्ये राईट करू शकतो, म्हणजे P/Q फॉर्म झाला. म्हणजे हा काय झाला? एक रॅशनल नंबर झाला. मग स्क्वेअर रूट ऑफ 16 हा सर्ड आहे का? नाही, सर्ड नाहीये. चला आता आणखीन एक गोष्ट समजून घेऊयात. इथे स्क्वेअर रूट ऑफ 3, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, हे जे साइन तुम्हाला दिसतंय हे कोणतं आहे? याला काय म्हणतात? याला म्हणतात रॅडिकल साइन. ओके, रॅडिकल. त्याच्या आतमध्ये जो नंबर आहे त्याला म्हणतात रॅडिकँड और रॅडिकँड. क्लिअर? आता इथे हा जो वरती नंबर आहे ना, इथे 2 आहे, आता 3 असू शकतो, 4 असू शकतो, 5 असू शकतो, कोणताही असू शकतो. मग याला याला काय म्हणतात माहितीये का? याला म्हणतात ऑर्डर ऑफ द सर्ड. ओके, सो या बेसिक गोष्टी समजल्या तुम्हाला. आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, पण त्याही आधी आपण काय करूयात? प्रॅक्टिस सेट 2.3 चा हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. काय दिलेला आहे? स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ड्स गिवन बिलो. आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं? ऑर्डर ऑफ द सर्ड म्हणजे काय? हे पहा, इथे रॅडिकल साइनच्या वरती हा जो नंबर असतो त्याला काय म्हणतात? ऑर्डर ऑफ द सर्ड. ओके, सो हा जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीही सांगायचं नाहीये की सर्ड हा दिलेला नंबर सर्ड आहे की नाहीये. काय सांगायचंय? फक्त ऑर्डर ऑफ द सर्ड, म्हणजे रॅडिकल साइनच्या वरती जो नंबर आहे त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ द सर्ड. सो चला, फर्स्ट आहे क्यूब रूट ऑफ 7. सो इथे रॅडिकल साइनच्या वरती कोणता नंबर आहे? 3. यालाच आपण क्यूब म्हणतो. सो राईट करूया तिथे. ऑर्डर ऑफ द सर्ड काय आहे? 3. द ऑर्डर ऑफ द सर्ड इज 3. नेक्स्ट 5 रूट 12. आता इथे पहा, चूक होईल तुमच्याकडून. इथे हा 5 रॅडिकल साइनच्या इथे वरती छोटू अक्षरामध्ये दिलाय का? नाही की नाही? हा 5 वेगळाच आहे. सो 5 ही ऑर्डर नाहीये. ऑर्डर काय असणार आहे? मी तुम्हाला काय सांगितलं? जेव्हा रॅडिकल साइनच्या इथे वरती छोटू अक्षरामध्ये कोणताच नंबर नसतो तेव्हा काय असतो? 2 असतो. सो या नंबरची ऑर्डर ऑफ द सर्ड काय आहे? 2 आहे. सो लेट्स राईट हिअर द ऑर्डर ऑफ द सर्ड इज 2. नेक्स्ट 4th रूट ऑफ 10. काय आहे ऑर्डर ऑफ द सर्ड? 4. द ऑर्डर ऑफ द सर्ड इज 4. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे पहा, काहीच दिलं नाही म्हणजे काय आहे? 2 आहे. सो द ऑर्डर ऑफ द सर्ड इज 2. नेक्स्ट क्वेश्चन. क्यूब रूट ऑफ 18. काय येणार ऑर्डर ऑफ द सर्ड? 3. द ऑर्डर ऑफ द सर्ड इज 3. तर हे पहा, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हणाले होते की टेक्स्टबुक मध्ये जी डेफिनेशन सर्चची दिलेली आहे ती सुद्धा आपण समजून घेणार आहोत, पण अगदी सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीने. आता हे पहा, रॅडिकल साइन तुम्हाला माहिती आहे, हा जो पार्ट आहे ना तो आपण याआधीच अभ्यासलेला आहे. याला म्हणतात रॅडिकल साइन. याच्या आतमध्ये जो नंबर लिहिलेला असतो त्याला म्हणतात रॅडिकँड. आणि इथे रॅडिकल साइनच्या वरती इथे या ठिकाणी जो छोटू अक्षरामध्ये नंबर लिहिलेला असतो त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ द सर्ड. हा पार्ट आपण याआधी पाहिलेला आहे. हे पहा, इन अ सर्ड nth root of a, this symbol is called radical sign. n म्हणजे इथं हा जो छोटू अक्षरामध्ये लिहिलेला आहे n, त्याला काय म्हणतात? ऑर्डर ऑफ द सर्ड. n च्या ठिकाणी एखादा नंबर असतो, सो त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ द सर्ड. अँड a इज कॉल्ड रॅडिकँड. हा जो a आहे, जो रॅडिकल साइनच्या आतमध्ये आहे, त्याला म्हणतात रॅडिकँड. आता डेफिनेशन आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करूयात. 3 पार्ट्स म्हणजे 3 कंडिशन. त्या 3 कंडिशन फुलफिल झाल्या तर आणि तरच दिलेला नंबर हा सर्ड असतो. चला पाहूयात. डेफिनेशनला आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करूयात. त्याही आधी nth रूट ऑफ a आपण आत्ताच समजून घेतलं. n म्हणजे ऑर्डर ऑफ द सर्ड, हे रॅडिकल साइन, आणि a म्हणजे a च्या ठिकाणी कोणताही एक रॅशनल नंबर किंवा कोणताही नंबर असतो तर त्याला म्हणतात रॅडिकँड. क्लिअर झालं? सो हे पहा, कोणत्या 3 कंडिशन? दिलेला नंबर सर्ड आहे की नाही ते ओळखायच्या.
तर एन जो आहे ना, हा एन रॅडिकल साईनच्या वरती इथे छोटू अक्षरामध्ये लिहिलेला एन, तो एन इज अन इंटीजर ग्रेटर दॅन 1. हा जो एन आहे ना, तो 1 पेक्षा मोठा असला पाहिजे. लक्षात घ्या, हा जो एन आहे ना रॅडिकल साईनच्या वरती छोटू अक्षरामध्ये लिहिलेला, तो नेहमी 1 पेक्षा मोठा असला पाहिजे. 1 पेक्षा मोठा असला पाहिजे. हे पहा, जर असं असेल एन जो आहे हा तो 1.2 असेल, तर हा पहिली कंडिशनच फुलफिल करत नाहीये नंबर, म्हणजे हा सड नाहीये. त्याचप्रमाणे जर असं असेल -2 नेगेटिव्ह नंबर असेल, तरी सुद्धा दिलेला नंबर हा पहिलीच कंडिशन फुलफिल करू शकत नाहीये, म्हटल्यावर हा नंबर सुद्धा सड नसणार. कळलं? हा जो एन आहे तो एक इंटीजर असला पाहिजे आणि तो 1 पेक्षा मोठा असला पाहिजे. 1 नाही, 1 पेक्षा मोठा. आणि जेव्हा कधी रॅडिकल साईनच्या वरती कोणताच नंबर नसतो छोटू अक्षरातला, तेव्हा सुद्धा तिथे 2 असतो, असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आलं लक्षात? सो ग्रेटर दॅन 1 असला पाहिजे जो एन आहे तो. आणि दुसरी कंडिशन कोणती आहे, तर ए म्हणजे काय, हा रॅडिकॅन्ड, हा इथला रॅडिकॅन्ड. ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. ए कसा असला पाहिजे, एक रॅशनल नंबर असला पाहिजे, शिवाय तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. आलं लक्षात? रॅशनल नंबर म्हणजे काय, तर P/Q फॉर्म मध्ये असतो, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. आता 3 हा रॅशनल नंबर आहे का, हो, कारण 3 ला आपण P/Q फॉर्म मध्ये राईट करू शकतो. सो 3 काय झाला, एक रॅशनल नंबर झाला. आणि तो कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. ही सेकंड कंडिशन आहे एखादा नंबर सड असण्याची. ओके, सो फर्स्ट कंडिशन, जो हा एन आहे तो एक इंटीजर असला पाहिजे आणि तो 1 पेक्षा मोठा असला पाहिजे. सेकंड कंडिशन, जो रॅडिकॅन्ट आहे तो एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे नेगेटिव्ह नसला पाहिजे. आता -4 हा एक रॅशनल नंबर आहे, बरोबर, पण तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. इथे काय आहे, नेगेटिव्ह आहे, म्हटल्यावर ही जी सेकंड कंडिशन आहे आपली ती फुलफिल होत नाहीये इथे. म्हणजे हा नंबर काय आहे, हा नंबर सड नाहीये. याला जरी आपण P/Q फॉर्म मध्ये राईट करू शकत असलो तरी सुद्धा हा नेगेटिव्ह असल्यामुळे हा एक सड नाहीये. ओके, थर्ड कंडिशन काय आहे, nth रूट ऑफ ए हा इररॅशनल नंबर असला पाहिजे. म्हणजे सॉल्व्ह केल्यानंतर, आपण हे पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर जो नंबर येईल तो एक इररॅशनल नंबर असला पाहिजे. तर आणि तरच दिलेला नंबर हा सड असतो. एक एक्झाम्पलने समजून घेऊयात. हे पहा, स्क्वेअर रूट ऑफ 4, फर्स्ट कंडिशन काय आहे, हा जो एन आहे तो एक इंटीजर असला पाहिजे. हो, इंटीजर आहे, पण तो कसा असला पाहिजे, ग्रेटर दॅन 1 असला पाहिजे. मग आता इथे 1 पेक्षा मोठा आहे का, तर हो 2 आहे, 1 पेक्षा मोठा आहे, बरोबर. सो फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली. सेकंड कंडिशन, ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. 4 ए हा जो रॅडिकॅन्ट आहे तो कसा असला पाहिजे, रॅशनल नंबर असला पाहिजे. आता 4 ला आपण P/Q फॉर्म मध्ये राईट करू शकतो, हो की नाही, म्हणजे हा एक रॅशनल नंबर आहे, पण शिवाय तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. 4 हा पॉझिटिव्ह आहे का, तर हो, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सेकंड कंडिशन सुद्धा फुलफिल झाली. थर्ड कंडिशन काय आहे, nth रूट ऑफ ए हा इररॅशनल नंबर असला पाहिजे. चला पाहूयात हा इररॅशनल नंबर आहे का. आता याला आपण कसं सिम्प्लिफाय करू शकतो, 4 लाच आपण 2 × 2 असं राईट करू शकतो. आता इथे 2 आहे की नाही, जो छोटू डोक्यावर आहे रॅडिकल साईनच्या, म्हणजे आपण 2 चे ग्रुप करायचे. सो 2 चा ग्रुप होतोय का, तर हो, होतोय ग्रुप, हो ना. सो यातला हा एक 2 बाहेर आला. 2 ला आपण 2/1 असं राईट करू शकतो, म्हणजेच P/Q फॉर्म मध्ये राईट करू शकतो. म्हणजे 2 हा काय झाला, एक रॅशनल नंबर झाला. हा इररॅशनल नंबर आहे का, नाही, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4 हा एक सड नाही. ओके, क्लिअर झाला, स्क्वेअर रूट ऑफ 4 इज नॉट अ सड. आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. 4th रूट ऑफ 8, फर्स्ट कंडिशन, एन जो आहे तो एक इंटीजर असला पाहिजे. हो, इंटीजर आहे. 1 पेक्षा मोठा असला पाहिजे. हो, 1 पेक्षा मोठा आहे. सेकंड कंडिशन, ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. हा जो रॅडिकॅन्ट आहे काय आहे, 8 आहे इथे, तो कसा असला पाहिजे, एक रॅशनल नंबर असला पाहिजे. रॅशनल नंबर आहे का, तर हो, त्याला आपण P/Q फॉर्म मध्ये राईट करू शकतो, हो की नाही. शिवाय तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. पॉझिटिव्ह आहे का, तर हो, पॉझिटिव्ह आहे. आता थर्ड कंडिशन काय आहे, हा संपूर्ण एक इररॅशनल नंबर असला पाहिजे. चला आता याला सिम्प्लिफाय करायला घेऊयात. 8 चे फॅक्टर्स आपण फाइंड आउट केल्यावर
काय येतात फॅक्टर्स 2 इंटू 2 इंटू 2 हो की नाही, म्हणजे याला आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. आता इथे बघा डोक्यावर काय आहे, ऑर्डर ऑफ द सर्ड 4 आहे. 4चा ग्रुप होतोय का इथे, नाही होते हो की नाही, म्हणजे याला आता आपण पुढे सिम्प्लिफाय नाही करू शकत. म्हणजे दिलेला नंबर हा एक इरॅशनल नंबर आहे. सो थर्ड कंडिशन सुद्धा इथे फुलफिल झालेली आहे. मग हा नंबर काय झाला, एक सर्ड झाला. 4th रूट ऑफ 8 इज अ सर्ड. आता या वर्षी आपल्याला इथे हा जो 4th रूट दिलेला आहे ना, हे असा 4th रूट नाहीये. 9th स्टँडर्ड मध्ये आपल्याला फक्त स्क्वेअर रूट आहे या वर्षी अभ्यासायला. सो हा जो स्क्वेअर रूट आहे ना, त्याला क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणतात. ओके, सो इथे जो स्क्वेअर येतो ना, त्याला क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणतात. हा पूर्ण नंबर काय झाला, एक क्वाड्रॅटिक सर्ड झाला. क्लिअर झालं. चला आता प्रॅक्टिस सेट 2.3 मधला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. तुम्हाला व्यवस्थित अगदी छान कळलेलं आहे की सर्ड म्हणजे नक्की काय. 3 कंडिशन फुलफिल झाल्या की दिलेला नंबर हा सर्ड आहे, आणि जर फुलफिल नाही झाल्या, जर एक कंडिशन फुलफिल झाली तर आणि बाकीच्या नाही झाल्या तर नाही, सर्ड नाहीये. 2 कंडिशन फुलफिल झाल्या नाही तरी सुद्धा सर्ड नाही. 3 म्हणजे 3 कंडिशनच फुलफिल झाल्या पाहिजेत, तर आणि तरच दिलेला नंबर हा सर्ड असतो. क्लिअर. चला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. क्यूब रूट ऑफ 51. सो हा नंबर सर्ड आहे की नाही आहे हे ओळखण्यासाठी कोणत्या 3 कंडिशन्स आपल्याला हव्या आहेत, या 3 कंडिशन्स. चला फर्स्ट पाहूयात. n इज अन इंटीजर ग्रेटर दॅन 1. n काय आहे, 3 आहे. 1 पेक्षा मोठा आहे का, हो. सो फर्स्ट कंडिशन तर इथे फुलफिल झाली बाबा. सेकंड कंडिशन काय आहे, जो रॅडिकॅन्ड आहे म्हणजे हा जो ए आहे, हा जो 51 आहे तो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का, तर 51 हा रॅशनल नंबर आहे, त्याला आपण p/q च्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो. बरोबर. पॉझिटिव्ह आहे का, तर हो बाबा पॉझिटिव्ह आहे म्हटल्यावर सेकंड कंडिशन सुद्धा फुलफिल झाली. आता थर्ड कंडिशनची बारी आलेली आहे. थर्ड कंडिशन काय आहे, हा जो संपूर्ण नंबर आहे ना तो इरॅशनल नंबर असला पाहिजे, तर आणि तरच हा नंबर एक सर्ड असू शकतो. चला इरॅशनल नंबर आहे की नाही ते कसं ओळखायचं, तुम्हाला माहिती आहे 51 चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आता आपल्याला. चला फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. सो 3 1 जार 3, 5 मधून 3 गेले, 2 रिमेनिंग. 2 इथे शिल्लक राहिले ना, 2 1 किती झाले, 21. 3 7 जार 21. आता 17 हा स्वतः एक प्राईम नंबर आहे म्हटल्यावर 17 1 जार 71. ओके, काय झाले फॅक्टर्स, 3 इंटू 17 राईट करूया तिथे, 3 इंटू 17. आता हे नंबर्स काही गेल्या बाहेर येतील का रॅडिकल साईनच्या, नाही येणार. का नाही येणार, कारण की पहा इथे काय आहे, ऑर्डर ऑफ द सर्ड 3 आहे, म्हणजे आपल्याला कितीचा ग्रुप करायचा आहे, 3चा. तोही कसा हवा आहे, तर सेम नंबरचा. 3 इंटू 3 इंटू 3 असं असतं तर ग्रुप झाला असता एक. बरोबर, पण इथे काही ग्रुपच होत नाहीये. 3 आणि 17 काहीतरी मॅचिंग आहे का, अजिबात नाही. म्हणजे हा जो नंबर आहे तो एक इरॅशनल नंबर आहे, याला आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही. क्लिअर. मग हा कसा नंबर झाला, हा एक सर्ड झाला, कारण ही तिसरी कंडिशन सुद्धा फुलफिल होतीये. फर्स्ट कंडिशन इंटीजर असला पाहिजे, n आहे, 1 पेक्षा मोठा आहे, येस. सेकंड कंडिशन पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे, हा रॅडिकॅन्ड आहे. थर्ड कंडिशन संपूर्ण नंबर हा एक इरॅशनल नंबर असला पाहिजे, आहे का, हो आहे. म्हटल्यावर हा संपूर्ण नंबर एक सर्ड झाला. आता सोल्युशन कसं राईट करायचं हे पहा. हिअर 3 इज अन इंटीजर ग्रेटर दॅन 1. 51 is a positive rational number. Cube root of 51 is an irrational number. So, cube root of 51 is a surd. चला नेक्स्ट पाहूयात. फोर्थ रूट ऑफ 16. कंडिशन्स आपल्या 3 कंडिशन्स कोणत्या आहेत हे पहा यावाल्या. सो n जो आहे तो इंटीजर असला पाहिजे, आहे का, n काय आहे, 4 आहे. इंटीजर आहे का, हो आहे. 1 पेक्षा मोठा आहे का, हो आहे. सो फर्स्ट कंडिशन तर फुलफिल झाली. सेकंड कंडिशन ए जो आहे म्हणजे हा जो रॅडिकॅन्ड आहे तो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे, आहे का, तर हो. 16 ला आपण 16/1 या फॉर्म मध्ये असं राईट करू शकतो, म्हणजे p/q या फॉर्म मध्ये राईट करू शकतो, म्हणजे हा एक रॅशनल नंबर आहे, शिवाय पॉझिटिव्ह आहे. म्हणजे सेकंड कंडिशन सुद्धा इथे आपली कंप्लीट झालेली आहे. थर्ड कंडिशन, जो हा नंबर आहे nth रूट ऑफ a म्हणजे 4th रूट ऑफ 16 हा इरॅशनल नंबर असला पाहिजे. चला पाहूयात कसं काय करणार. मग आता 16 चे फॅक्टर्स फाइंड आउट करणार. सो 2 8 जार 16, 2 4 जार 8, 2 2 जार 4, 2 1 जार 2. ओके, काय झाले फॅक्टर्स, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. चला 16च्या जागेवर राईट करूयात. आता पहा इथे ऑर्डर ऑफ द सर्ड काय आहे, 4 आहे. कितीचा ग्रुप करायचा आहे, 4चा ग्रुप करायचा आहे, होतोय का,
हो, होतोय. म्हणजे हा जो 2 आहे तो आपण इथे खाली राईट करू शकतो आणि हे साइन इथून गायब होऊ शकतं. म्हणजेच फोर्थ रूट ऑफ 16 ला आपण 2 असं राईट करू शकतो. फोर्थ रूट ऑफ 16 इज इक्वल टू 2 आणि 2 लाच आपण 2/1 म्हणजेच पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो. म्हणजे हा एक रॅशनल नंबर झाला. थर्ड कंडिशन काय होती? संपूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर ना इरॅशनल नंबर हवा आहे. म्हणजे थर्ड कंडिशन इथे फुलफिल होत नाहीये. मग हा जो नंबर आहे तो सड आहे का? नाही, सड नाहीये. राईट करूया तिथे आन्सर. हिअर 2 इज नॉट अन इरॅशनल नंबर. सो फोर्थ रूट ऑफ 16 इज नॉट अ सड. चला नेक्स्ट पाहूयात. पहा, मी म्हटलं होतं की नाही खूप इझी आहे. आता इथे फिफ्थ रूट ऑफ 81 कंडिशन्स घेऊया. तिथे आपल्या एन इंटीजर आहे, हो आहे. 1 पेक्षा मोठा आहे, हो. 5 आहे, कितीतरी मोठा आहे. चला सेकंड कंडिशन, ए एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे. फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली, टिक करूया. सेकंड कंडिशन, रॅशनल नंबर आहे का? हो. 81/1 राईट करू शकतो, शिवाय हा पॉझिटिव्ह आहे. बरोबर, म्हणजे सेकंड कंडिशन सुद्धा फुलफिल झालेली आहे. थर्ड कंडिशन, हा संपूर्ण नंबर इरॅशनल नंबर हवा आहे आपल्याला. सो चला 81 चे फॅक्टर्स फाइंड आउट करायला घेऊयात. सो 3 2 आर 6, 8 मधून 6 गेले, 2 रिमेनिंग, 2 1 21 झाले. 3 7 आर 21, 3 9 आर 27, 3 3 आर 9, 3 1 आर 3. ओके, सो काय झाले याचे फॅक्टर्स? 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 राईट करूया तिथे. ओके, आता ऑर्डर ऑफ द सर्ड काय आहे? 5. म्हणजे आपल्याला कितीचे ग्रुप करायचे? 5 चे. इथे किती आहेत? ओनली 4 3s, हो ना. म्हणजे याला आपण याच्या पुढे आणखीन सिम्प्लिफाय करू शकत नाही. याला फार फार तर आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो. हे पहा, 3 किती टाइम्स मल्टिप्लाय झालेले आहे तिथे? 4 टाइम्स ना. याला आपण फार फार तर असं राईट करू शकतो. 3 आणि त्याचा इंडेक्स 4 किती टाइम्स मल्टिप्लाय झाले? 4 टाइम्स. याला फार फार तर असं सिम्प्लिफाय करू शकतो. आणखीन आपण याला सिम्प्लिफाय करू शकत नाही. म्हणजे हा काय झाला? एक इरॅशनल नंबर झाला. रॅशनल आहे का हा? नाही. पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो का? नाही. म्हणजे हा एक इरॅशनल नंबर आहे. म्हणजे ही जी थर्ड कंडिशन आहे ना ती सुद्धा इथे फुलफिल झालेली आहे. सो हा नंबर सड आहे की नाही? येस, ऑफकोर्स, कारण की तिन्ही कंडिशन्स इथे फुलफिल झालेल्या आहेत. आन्सर कसं राईट करायचंय? हिअर 5 is an integer greater than 1. 81 is a positive rational number. Fifth root of 81 is an irrational number. So, fifth root of 81 is a surd. चला, नेक्स्ट पाहूया. रूट ऑफ 256, स्क्वेअर रूट ऑफ 256. जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथे कोणताच नंबर नाही, ऑर्डर ऑफ द सर्ड दिलेलीच नाही, म्हणजे 2 असते. लक्षात घ्या, 1 नाही, 2. जेव्हा काहीच ऑर्डर दिलेली नसते तेव्हा 2 असते, स्क्वेअर असतो. सो स्क्वेअर रूट ऑफ 256. कंडिशन्स आपल्या घेऊया तिथे. आता जो एन आहे तो इंटीजर असला पाहिजे, ग्रेटर दॅन 1. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे काहीच नाही म्हणजे 2 आहे, ग्रेटर दॅन 1 आहे. सो फर्स्ट कंडिशन फुलफिल झालेली आहे. सेकंड कंडिशन, ए जो आहे म्हणजे हा 256 रॅडिकल साइनच्या आतमध्ये जो रॅडिकॅन्ट आहे तो एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे. आहे का? येस, रॅशनल नंबर आहे. पॉझिटिव्ह आहे का? हो, पॉझिटिव्ह आहे. सो सेकंड कंडिशन सुद्धा इथे हे पहा फुलफिल झालेली आहे. थर्ड कंडिशन, संपूर्ण नंबर हा याला सिम्प्लिफाय केल्यानंतर एक इरॅशनल नंबर आला पाहिजे. चला पाहूयात इरॅशनल नंबर येतोय का. 256 चे फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील त्यासाठी आपल्याला. सो 2 1 आर 2, 5 ला डिवाइड करा 2 ने, 2 2 आर 4, 1 राहिला मग इथे 1 6 16 झाले, 2 8 आर 16. आता 2 6 आर 12, 2 4 आर 8, 2 3 आर 6, 2 2 आर 4, 2 1 आर 2, 3 मधून 2 गेला, 1 राहिला, 1 2 किती झाले? 12. सो 2 6 आर 12, 2 8 आर 16, 2 4 आर 8, 2 2 आर 4, 2 1 आर 2. ओके, सो इथे हे सगळे 256 चे फॅक्टर्स किती टाइम्स 2 आलेले आहेत? 1 2 3 4 5 6 7 8, 8 टाइम्स 2. ओके, आता इथे ऑर्डर ऑफ द सर्ड काय आहे? 2. 2 2 चे ग्रुप करायचे मग आपल्याला. 1 2 3 4, 4 ग्रुप झाले. चला खाली आपण प्रत्येक ग्रुप मधून एक एक नंबर खाली घ्यायचा आहे, तेव्हाच हे रॅडिकलचं साइन गायब होणार आहे. सो या फर्स्ट ग्रुप मधून एक 2 घेऊयात, सेकंड ग्रुप मधून एक 2, थर्ड ग्रुप मधून एक आणि फोर्थ ग्रुप मधून एक. ओके, रॅडिकलचं साइन गायब झालं. आता यांचं मल्टिप्लिकेशन करूयात. 2 2 आर 4, 4 2 आर 8, 8 2 आर 16,
16 ला आपण 16/1 असं राईट करू शकतो. म्हणजे हा काय झाला, एक रॅशनल नंबर झाला. P/Q फॉर्म आला की नाही, म्हणजे एक रॅशनल नंबर झाला. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 256 हा सुद्धा एक रॅशनल नंबरच आहे. मग ही जी थर्ड कंडिशन आहे, याला सॉल्व्ह केल्यानंतर इररॅशनल नंबर असेल तर आणि तरच तो नंबर हा येस सड असतो. मग आता इथे ही थर्ड कंडिशन काही फुलफिल होत नाहीये. मग हा जो नंबर आहे स्क्वेअर रूट ऑफ 256 हा सड नाहीये. हिअर 16 इज नॉट अन इररॅशनल नंबर. सो स्क्वेअर रूट ऑफ 256 इज नॉट अ सड. चला नेक्स्ट पाहूयात. क्यूब रूट ऑफ 64. 3 कंडिशन्स आपल्या इथे घेऊयात रेफरन्ससाठी. ऑर्डर ऑफ द सड इंटिजर आहे, येस. 1 पेक्षा मोठा आहे, येस. सेकंड कंडिशन रॅडिकँड पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, रॅशनल नंबर आहे, पॉझिटिव्ह पण आहे, येस. सेकंड कंडिशन सुद्धा आता इथे फुलफिल झालेली आहे. पहा P/Q च्या फॉर्म मध्ये आपण 64 ला राईट करू शकतो. सो सेकंड कंडिशन फुलफिल झाली. थर्ड कंडिशन हा संपूर्ण नंबर एक इररॅशनल नंबर आहे का, चला चेक करूया. 64 चे फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. सो 2 3s are 6, 2 2s are 4. ओके 2 1s are 3, 1 रिमेनिंग, 1 2 12 झाले. 2 6s are 12, 2 8s are 16, 2 4s are 8, 2 2s are 4, 2 1s are 2. ओके किती टाइम्स 2 आलेले आहेत तिथे, 1 2 3 4 5 6. ओके 6 टाइम्स. सो 64 लाच आपण असं राईट करू शकतो. आता हे रॅडिकलचं साइन कधी जाणार, इथे ऑर्डर ऑफ द सड काय आहे 3. म्हणजे किती ग्रुप करायचे, 3 3 चे ग्रुप्स करायचे ना. सो हा एक ग्रुप, हा एक ग्रुप. ओके प्रत्येक ग्रुप मधून एक नंबर बाहेर येणार. सो हा 2 चा एक ग्रुप आहे ना, सो यातून एक 2 बाहेर काढा. हा कितीचा ग्रुप आहे, 2 चा आहे ना, सो त्यातून एक 2 येणार बाहेर. झालं, हे रॅडिकलचं साइन गायब झालं. आता 2 into 2 काय 4. सो 4 आलं इथे आन्सर. 4 काय आहे, 4 ला आपण 4/1 असं राईट करू शकतो. सो हा एक रॅशनल नंबर आहे, बरोबर. मग जर का हा एक रॅशनल नंबर आपल्याला मिळालेला आहे, मग हा जो नंबर आहे तो सड असेल का, नसणार. का, कारण हे पहा थर्ड कंडिशन फुलफिल होत नाही. हा जो नंबर आहे याला सॉल्व्ह केल्यानंतर, सिम्प्लिफाय केल्यानंतर इररॅशनल नंबर हवा आहे तरच सड असतं. पण इथे तर रॅशनल नंबर आलेला आहे, म्हणजे क्यूब रूट ऑफ 64 हा सड नाहीये. मग आन्सर कसं राईट करायचं आपल्याला, तर हे पहा. Here 4 is not an irrational number, so cube root of 64 is not a surd. चला आता 6th सब क्वेश्चन पाहूयात. या क्वेश्चन मधला लास्ट सब क्वेश्चन आहे. स्क्वेअर रूट ऑफ 22/7. सो 3 कंडिशन्स आपल्या फुलफिल झाल्या तरच हा नंबर एक सड असणार आहे. फर्स्ट कंडिशन n हा एक इंटिजर पाहिजे आणि 1 पेक्षा मोठा पाहिजे. पण इथे तर n काही दिलाच नाही, काहीच नाही. म्हणजे मी आधी तुम्हाला सांगितलंय जेव्हा काहीच नसतं तेव्हा तिथे 2 असतो. 2 म्हणजे स्क्वेअर. सो इथे आपण 2 राईट करून घेऊयात. ओके हा 2 थोडासा वरती झाला, त्याला इकडे घ्या इथे. सो फर्स्ट कंडिशन इथे फुलफिल झाली. सेकंड कंडिशन हा जो रॅडिकँट आहे म्हणजे ए कसा पाहिजे, रॅशनल नंबर पाहिजे. हो रॅशनल नंबर आहे, P/Q च्या फॉर्म मध्ये. पॉझिटिव्ह पाहिजे, हो पॉझिटिव्ह आहे. सो सेकंड कंडिशन फुलफिल झाली. थर्ड कंडिशन याला सिम्प्लिफाय केल्यानंतर ना एक इररॅशनल नंबर आला पाहिजे. चला पाहूयात. आता याला सिम्प्लिफाय कसं करणार, याचे फॅक्टर्स कसे फाइंड आउट करणार. जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अशा फॉर्म मध्ये येतं तेव्हा न्यूमरेटरचे वेगळे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आणि डिनॉमिनेटरचे वेगळे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. आता इथे पहा 22 चे असे कोणते फॅक्टर्स येणार आहेत, तर 11 into 2 आणि 7 हा स्वतः एक प्राईम नंबर आहे. सो त्याचे काय येणार आहे, फक्त 7. 7 into 1 असं सुद्धा राईट करू शकता. हे पहा अशा प्रकारे. सो इथे 2 आहे म्हणजे कितीचे ग्रुप करायचे, 2 चे. ओके पण इथे काहीतरी सेम आहे का ग्रुपिंग करायला, काहीच नाही. म्हणजे हा एक येस इररॅशनल नंबर आहे. सो तिन्ही कंडिशन इथे फुलफिल झालेले आहेत. म्हणजे हा जो नंबर आहे तो एक सड आहे. चला आन्सर कसं राईट करायचं ते पाहून घेऊया. सो हिअर फर्स्ट कंडिशन 2 is an integer greater than 1. Second condition 22/7 is a positive rational number. Third condition square root of 22/7 is an irrational number. So square root of 22/7 is a surd. कळालं. आय होप तुम्हाला सड ही जी कन्सेप्ट आहे ती एव्हा ना अगदी क्लिस्टर क्लिअर झाली असेल. सड्स आता तुम्हाला अजिबात त्रास देणार नाहीत आणि डिफिकल्ट तर तुम्हाला अजिबातच वाटणार नाही. क्वेश्चन नंबर 3 आणि 4. आता इथे मला तुम्हाला सांगायचं आहे क्वेश्चन नंबर 3 काय आहे, क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड्स इनटू लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स.
आता हे पहा, सर्ट्स म्हणजे काय हे आपण याआधीच अभ्यासलेले आहे, बरोबर. मग सर्ट्स मध्ये लाईक सर्ट्स कोणते आहेत आणि अनलाईक सर्ट्स कोणते आहेत ते ओळखायला सांगितलंय. पण हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सर्ट्सला सिम्प्लिफाय करता येणं गरजेचं आहे, बरोबर. मग इथे फोर्थ क्वेश्चन काय आहे, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स. मग आधी आपण काय करूयात की सर्ट्सला सिम्प्लिफाय कसं केलं जातं ते समजून घेऊयात आणि मग हा थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो सिम्प्लिफाय कसं करतात ते समजून घेण्यासाठी आपण डायरेक्टली आधी फोर्थ क्वेश्चनच सॉल्व्ह करूयात आणि मग थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो चला फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स. फर्स्ट आहे 27. आता इथे तुम्हाला माहिती आहे हे जे साईन आहे त्याला आपण काय म्हणतो, रॅडिकल साईन. आतमध्ये जो नंबर असतो त्याला आपण म्हणतो रॅडिकॅन्ट आणि इथे रॅडिकल साईनच्या वरती या ठिकाणी छोटू अक्षरामध्ये जो राईट केलेला असतो नंबर त्याला आपण काय म्हणतो बरं. येस, व्हेरी गुड, ऑर्डर ऑफ द सर्ड. क्वेश्चन नंबर 1 आपण छान सॉल्व्ह केलंय की नाही माहितीये तुम्हाला. इथे जो छोटू अक्षरामध्ये राईट केलेला असतो त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ द सर्ड. आता इथे कोणताच नंबर नाहीये म्हणजे कोणता नंबर असतो, 1 असतो का, नाही. इथे कोणताच नंबर नसतो म्हणजे तिथे 2 असतो. क्लिअर. सो याला काय म्हणणार, स्क्वेअर रूट ऑफ 27. आता हे सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हा जो रॅडिकॅन्ट दिलेला आहे ना याचे फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतात. चला मग फॅक्टर्स फाइंड आउट करून घेऊयात. सो 27 चे फॅक्टर्स 2 ने, सगळ्यात छोटा प्राईम नंबर 2 त्याने आपण 27 ला डिवाइड करू शकतो का, नाही. मग नेक्स्ट आहे 3 ने करू शकतो का, तर हो. 3 9s are 27, बरोबर. आता पुन्हा 3 are 9, देन 3 1s are 3. किती झाले फॅक्टर्स, 3 into 3 into 3, बरोबर. सो ते इथे आपण राईट करून घेऊयात अशा पद्धतीने. जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे कोणताच नंबर नाही म्हणजे ऑर्डर ऑफ द सर्ड जर दिलेली नसेल तर किती असते, 2 असते. ओके. सो इथे ऑर्डर ऑफ द सर्ड जेवढी आहे, आता इथे 2 आहे की नाही, मग आपल्याला काय करायचंय, इथे रॅडिकल साईनच्या आतमध्ये जे आपण फॅक्टर्स राईट केलेले आहेत 27 चे त्यांचे 2 चे ग्रुप्स करायचे. सो इथे हे पहा, हा एक ग्रुप झाला. आता इथे 3 आणि पुढे काय आहे का, आपण काय म्हटलं 2 चे ग्रुप्स करावे लागतात. पण आता इथे हा 3 एकटाच शिल्लक राहिलेला आहे, बरोबर. मग काय करायचं, तर हे पहा, आता नेक्स्ट स्टेप मध्ये हा एक ग्रुप झाला, बरोबर. मग या एक कशाचा ग्रुप आहे, हा 3 चा एक ग्रुप झाला, बरोबर. सो 3 ला बाहेर काढूयात. 3 बाहेर आला, या ग्रुपमधून एक 3 बाहेर आला की हे रॅडिकलचं साईन गायब होतं, बरोबर. हे तुम्हाला माहिती आहे, या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण सॉल्व्ह केलेला आहे. सो हे पहा, या 3 ला आपण बाहेर काढूयात. पण हा जो 3 आहे हा बाहेर येईल का, नाही येणार, कारण याला कोणी पार्टनरच नाहीये. आपल्याला 2 चे ग्रुप्स करायचे असतात पण याला कोणी पार्टनर नसल्यामुळे हा 3 काही बाहेर येऊ शकणार नाही. याला रॅडिकल साईनच्या आतमध्येच राईट करावं लागणार. सो अशा पद्धतीने आपण या 3 ला राईट करायचं. आता इथे हे पहा, इथे सुद्धा कोणतीच ऑर्डर नाहीये, ऑर्डर ऑफ द सर्ड नाहीये म्हणजे काय आहे, 2 आहे. ओके, जरी आपण तिथे लिहिला नसला तरी सुद्धा तिथे 2 आहेच. क्लिअर. सो स्क्वेअर रूट ऑफ 27 ला सिम्प्लिफाय हे पहा अशा प्रकारे आपण केलेलं आहे. आता याला आणखीन आपण काही सिम्प्लिफाय करू शकतो का, नाही. हाच त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म झाला. ओके. सो हे झाले आपले फोर्थ क्वेश्चन मधील फर्स्ट सब क्वेश्चनचे फायनल आन्सर. नेक्स्ट पाहूयात, स्क्वेअर रूट ऑफ 50. इथे कोणताच नंबर नाही, ऑर्डर ऑफ द सर्ड दिलेली नाही म्हणजे काय आहे, 2 आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 50 याला सिम्प्लिफाय करण्यासाठी रॅडिकॅन्ट काय आहे, 50. तर 50 चे आपल्याला प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागणार. चला फाइंड आउट करूयात. सो फर्स्ट प्राईम नंबर आहे 2. 2 ने डिवाइड करता येईल का 50 ला, येस. 2 2s are 4. 5 मधून 4 गेले, 1 रिमेनिंग, 1 0 10. सो 2 5s are 10. त्यानंतर 2 ने 25 ला डिवाइड करता येईल का, नाही, बरोबर. 3 ने नाही. नेक्स्ट प्राईम नंबर 5. सो 5 5s are 25. त्यानंतर 5 1s are 5. काय झाले प्राईम फॅक्टर्स, 2 into 5 into 5. चला राईट करूयात, 2 into 5 into 5. आता इथे ऑर्डर ऑफ द सर्ड 2 आहे, 2 चे ग्रुप्स करायचे. पण इथे लक्षात घ्या 2 चे ग्रुप्स म्हणजे 2 आणि 5 चा एक ग्रुप असं नाही करायचं. आपल्याला ग्रुप करते वेळी लक्षात काय ठेवायचंय की नंबर सेम असला पाहिजे. जसं आता इथे 2 आणि 5 आहे तर यांचा एक ग्रुप करणार का, तर नाही. हे पहा, इथे 5 इथे 5 सेम नंबर पाहिजे तरच ग्रुप होतो, नाहीतर ग्रुप होत नाही. सो 5 5 हा एक ग्रुप झाला. आता या 2 5 मधला एक 5 बाहेर आला
की 5च्या वरचं हे जे रॅडिकल साईन आहे ते गायब होत असतं. बरोबर. सो इथे 5चा एक ग्रुप झाला. चला या 5ला बाहेर काढूयात. ओके. 2 साठी कोणी आहे का ग्रुप तयार करायला? आणखीन एखादा 2 आहे? नाहीये. म्हणजे हा 2 काही बाहेर येणार नाही रॅडिकल साईनच्या. सो त्याला आपल्याला ऍज इट इज रॅडिकल साईनच्या आतमध्ये ठेवावं लागणार. सो हा झाला स्क्वेअर रूट ऑफ 50चा सिम्पलेस्ट फॉर्म. क्लिअर. चला नेक्स्ट पाहूयात. खूप इझी आहे की नाही. सर्ड्सला कसं सिम्प्लिफाय करायचं कळालं ना. आता हे इथे जे सगळे दिलेले आहेत ना ते सगळे सर्ड्सच आहेत. आपल्याला इथे आता फाइंड आउट करायचं नाहीये की दिलेला नंबर सर्ड आहे की नाही आणि मग त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. असं काही आपल्याला करायचं नाही. त्यांनी क्वेश्चन मध्ये हे सगळे सर्ड्सच आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांना आता आपल्याला सिम्प्लिफाय करायला सांगितलेलं आहे. सो कशा पद्धतीने करायचंय तर असं. कळालं. इझी आहे की नाही. चला नेक्स्ट पाहूयात. स्क्वेअर रूट ऑफ 250. इथे कोणताच नंबर नाही म्हणजे हो माहितीये तुम्हाला, मला माहितीये इथे कोणताच नंबर नाही म्हणजे काय झाली ऑर्डर ऑफ द सर्ड 2. चला 250चे फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. सो 2 1 जार 2, 2 2 जार 4, 5 मधून 4 गेले 1, 1 0 10. सो 2 5 जार 10. ओके. नेक्स्ट 5 2 जार 10. बरोबर. 12 मधून 10 गेले 2 रिमेनिंग राहिले. 2 5 काय झालं 25. सो 5 5 जार 25. आता पुन्हा इथे 25 आलं की नाही. सो 5 5 जार 25, 5 1 जार 5. क्लिअर. सो 250चे हे आहेत प्राईम फॅक्टर्स. चला राईट करून घेऊयात. 2 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. ओके. आता ग्रुप्स तयार करायचं आपल्याला. ऑर्डर ऑफ द सर्ड काय आहे 2. सो 2 2 चे ग्रुप्स करायचे. पण ग्रुप्स करते वेळी कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दोन्ही नंबर्स ज्यांचा आपण ग्रुप करणार आहोत ते दोन्ही नंबर सेम असले पाहिजेत. सो इथे ग्रुप होणार हे पहा. इथे 5 इथे 5 हा एक ग्रुप झाला. आता नेक्स्ट ग्रुप होण्यासाठी सेम नंबर पाहिजे. सेम आहेत का. 2 नंबर्स तर आहेत आपल्याकडे पण सेम नाही आहेत ते. हा 2 आहे हा 5 आहे. मग यांचा ग्रुप होणार का. नाही होणार. मग ज्यांचा इथे आपण आता ग्रुप तयार केलेला आहे 5 इंटू 5 त्यातील एक नंबर बाहेर येईल. म्हणजे यांच्या डोक्यावरचं हे जे सॉरी हे जे रॅडिकलचं साईन आहे ना ते गायब होईल. सो दोघांमधला एक 5 आपण बाहेर राईट करूयात. केला ग्रुप झालाय ना इथे. मग त्यातला एक 5 बाहेर राईट केला. पण कोणाचा ग्रुप झालेला नाहीये तर या 2चा आणि या 5चा दोघांनाही पेअर काही सापडलेले नाहीत. मग यांचं रॅडिकल साईन गायब होईल का. नाही होणार. त्यांना ऍज इट इज रॅडिकल साईनच्या आतमध्येच राहावं लागणार आहे. सो रॅडिकल साईनच्या आतमध्ये आहे 2 इंटू 5. सो यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 5 आणि रॅडिकलच्या साईनच्या आतमध्ये रॅडिकंट काय येणार 2 इंटू 5 10. सो हा झाला 5 स्क्वेअर रूट ऑफ 10 स्क्वेअर रूट ऑफ 250चा सिम्पलेस्ट फॉर्म. कळालं. याला आपण सिम्प्लिफाय केलेला आहे. चला नेक्स्ट पाहूयात. 4 नंबर दिलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 112. सो 112 चे प्राईम फॅक्टर्स इथे फाइंड आउट करूयात आधी. 2 5 जार 10, 11 मधून 10 गेले 1 रिमेनिंग 1 2 12 झाले. 2 6 जार 12. पुन्हा 2 ने डिवाइड करू शकतो आपण. सो 2 2 जार 4, 5 मधून 4 गेले 1 रिमेनिंग 1 6 16 झाले. 2 8 जार 16, 28 आलं इथे. पुन्हा 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, 2 4 जार 8. पुन्हा 2 ने डिवाइड करू शकतो. 2 7 जार 14. पण आता 2 ने करू शकतो का 7 ला. नाही करू शकत कारण 7 हा काय आहे एक प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर आहे म्हटल्यावर 7 ला 7 नेच डिवाइड करू शकतो. सो 7 1 जार 7. ओके. सो 112 चे हे सगळे झाले प्राईम फॅक्टर्स. चला 112च्या जागी राईट करूयात सगळे त्याचे प्राईम फॅक्टर्स. दोघांची व्हॅल्यू सेम आहे. पण आता ऑर्डर ऑफ द सर्ड काय आहे 2 आहे. म्हणजे आपल्याला 2 2 चे ग्रुप्स करायचे. पण ग्रुप करते वेळी येस सेम नंबर असला पाहिजे. हे पहा हा 2 हा 2 झाला एक ग्रुप. आता हा 2 हा 2 झाला दुसरा ग्रुप. आता 7 ला आणखीन एखादा 7 आहे का नाही. म्हटल्यावर हा बिचारा 7 एकटाच रॅडिकल साईनच्या आतमध्ये बसणार कारण त्याला त्याच्यासारखा दिसणारा सेम असा कोणी पार्टनर्स नाहीये इथे. सो चला या एक ग्रुप मधला एक 2 बाहेर काढूयात. दुसऱ्या ग्रुप मधला सुद्धा एक 2 बाहेर काढूयात. आणि हा जो 7 आहे तो मात्र बिचारा काही बाहेर येणार नाही. त्याला आपल्याला रॅडिकल साईनच्या आतमध्येच ठेवावं लागणार. ओके. सो 2 इंटू 2 काय झालं 4. 4 इंटू आता हे साईन आपण दिलेलं नाहीये. तुम्हाला माहितीये कोणत्याही 2 नंबरच्या मध्ये कोणतंच साईन नसतं तेव्हा मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. हो की नाही. सो नाही दिलं इथे 4च्या नंतर तरी चालतं. सो 4
स्क्वेअर रूट ऑफ 7. आता इथे सुद्धा कोणताच नंबर नाही म्हणजे स्क्वेअर आहे, 2 आहे. सो हा झाला स्क्वेअर रूट ऑफ 112 चा सिम्पलेस्ट फॉर्म. नेक्स्ट पाहूयात, लास्ट आहे स्क्वेअर रूट ऑफ 168. 168 चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. सो 2 8 आर 16, 2 4 आर 8, 2 4 आर 8, 2 2 आर 4, 2 2 आर 4, 2 1 आर 2. आता हे पहा 21 आलं. आता 2 ने डिवाइड करू शकतो का? नाही. सो नेक्स्ट प्राईम नंबर 3. 3 ने करू शकतो? येस, 3 ने करू शकतो. 3 7 आर 21. आता 7 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे, त्याला त्याच नंबरने आपल्याला डिवाइड करावं लागतं. सो 7 1 आर 7. हे झाले 168 चे सगळे प्राईम फॅक्टर्स. चला इथे राईट करूयात रॅडिकल साइनच्या आतमध्ये 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7 इंटू 3. ओके, आता काय करायचंय, जी ऑर्डर आहे त्याप्रमाणे आपल्याला ग्रुप्स करायचे. ऑर्डर ऑफ द सर्ट जी आहे त्याप्रमाणे. सो हा एक ग्रुप झाला. आता आणखीन ग्रुप होईल का? इथे 2 आहे पण इथे 2 आहे का? नाही. इथे 3 आहे, मग 2 आणि 3 चा ग्रुप कसा करणार? नाही पॉसिबल. त्याचप्रमाणे 3 आणि 7 चा ग्रुप होईल का? नाही होणार, कारण दोन्ही वेगळे नंबर्स आहेत. सो आता इथे इतक्या सगळ्या प्राईम फॅक्टर्स मधून फक्त हा जो 2 आहे ना तोच बाहेर येणार रॅडिकल साइनच्या. ओके, आणि बाकीचे जे सगळे प्राईम फॅक्टर्स आहेत त्यांना मात्र बाहेर येता येणार नाही, कारण त्यांना त्यांच्यासारखे पार्टनर्स मिळालेले नाहीयेत. सो सगळे 2 इंटू 3 इंटू 7 हे सगळे रॅडिकल साइनच्या आतमध्येच राहणार. चला पुढे राईट करून घेऊयात. 2 ऍज इट इज येणार. 2 इंटू 3 किती झाले? 6. 6 इंटू 7 किती झाले? 42. सो 2 स्क्वेअर रूट ऑफ 42 हा झाला स्क्वेअर रूट ऑफ 168 चा सिम्पलेस्ट फॉर्म. पहा किती इझी होतं सिम्प्लिफाय करणं सर्ट्सला. चला आता इथे आपला क्वेश्चन नंबर 4 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. सो आता आपण हा जो थर्ड क्वेश्चन आहे ना, क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ट्स इनटू लाईक सर्ट्स अँड अनलाईक सर्ट्स, हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. जसं की मी तुम्हाला याआधी म्हणाले की क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सर्ट्सला सिम्प्लिफाय कसं करतात ते समजून घेणं गरजेचं आहे. मग त्याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केला आणि त्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने दिलेल्या सर्ट्सला सिम्प्लिफाय कसं करतात ते अभ्यासलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काही सर्ट्स दिलेले आहेत आणि त्या सर्ट्स पैकी लाईक सर्ट्स कोणत्या आहेत आणि अनलाईक सर्ट्स कोणत्या आहेत ते विचारलेले आहे. सो सर्ट्सला सिम्प्लिफाय आपल्याला करता येणार आहे, पण मग लाईक सर्ट्स म्हणजे काय ते आधी पाहूयात आणि मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो तुम्हाला माहिती आहे, हे पहा अशा पद्धतीने जेव्हा एखादा नंबर आपल्याला दिला जातो तेव्हा या साईनला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे? रॅडिकल साईन म्हणतात. त्याच्या आतमध्ये जो नंबर असतो त्याला रॅडिकॅन्ट म्हणतात. बरोबर, इथे छोटू अक्षरामध्ये रॅडिकल साईनच्या वरती छोटू अक्षरामध्ये जो नंबर असतो त्याला ऑर्डर ऑफ द सर्ट असं म्हणतात. बरोबर, मग ज्या सर्ट्स मध्ये लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे, ज्या सर्ट्स मध्ये ऑर्डर ऑफ द सर्ट आणि रॅडिकॅन्ट ऑर्डर ऑफ द सर्ट आणि रॅडिकॅन्ट सेम असतात त्यांना लाईक सर्ट्स ऑर सिमिलर सर्ट्स असं म्हणतात. ओके, लाईक सर्ट्स म्हणजेच एकसारखे किंवा हे पहा लाईक सर्ट्स ऑर सिमिलर सर्ट्स. ओके, लाईक म्हणजेच सिमिलर. कळालं? कोणत्या सर्ट्सला म्हणणार तर ज्या सर्ट्सची ऑर्डर ऑफ द सर्ट आणि रॅडिकॅन्ट सेम आहे त्यांना. एक्झाम्पल पाहूयात. हे पहा इथे स्क्वेअर रूट ऑफ 7 आणि दुसरा नंबर आहे 3 स्क्वेअर रूट ऑफ 7. आता मला सांगा हे लाईक सर्ट्स आहेत का और सिमिलर सर्ट्स आहेत का? कसं ओळखायचं? सगळ्यात आधी काय पाहायचं आहे? ऑर्डर ऑफ द सर्ट सेम आहे का? हो, इथे 2 आहे, इथे 2 आहे. रॅडिकॅन्ट सेम आहे का? पहा इथे 7 आहे, इथे 7 आहे, म्हणजे हे सर्ट्स लाईक सर्ट्स आहेत. ओके, आता आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात. क्यूब रूट ऑफ 11 आणि दुसरा नंबर आहे 4th रूट ऑफ 11. ओके, दोन गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. दिलेले सर्ट्स लाईक सर्ट्स आहेत की अनलाईक सर्ट्स आहेत हे ओळखण्यासाठी दोन गोष्टी चेक करायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट कोणती? ऑर्डर ऑफ द सर्ट. दुसरी गोष्ट कोणती तर रॅडिकॅन्ट. ओके, सो ऑर्डर ऑफ द सर्ट इथे 3 आहे, इथे 4 आहे, म्हणजे पहिलीच कंडिशन इथे फुलफिल होत नाहीये, म्हणजे हे लाईक सर्ट असणार आहे का? नाही, अनलाईक सर्ट असणार आहे.
जरी रॅडिकॅन्ट इथे 11 इथे 11 दोन्ही ठिकाणी 11 असला तरी त्याचा उपयोग काय, त्यांची ऑर्डर ऑफ द सर्ड डिफरंट आहे. लाईक सर्ड्स होण्यासाठी दोन गोष्टी हव्यात म्हणजे हव्यातच. कोणत्या? ऑर्डर ऑफ द सर्ड आणि रॅडिकॅन्ट सेम हवंय, तर आणि तरच त्यांना आपण लाईक सर्ड्स म्हणणार. आता या सर्ड्सला काय म्हणणार? अनलाईक सर्ड्स. सोपं आहे की नाही खूप? चला लगेचच फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. हे पहा, आता इथे स्क्वेअर रूट ऑफ 52 आणि 5 स्क्वेअर रूट ऑफ 13 असं दिलेलं आहे. आता इथे लक्षात घ्या मुलांनो, 5 ऑर्डर ऑफ द सर्ड नाहीये. 5 कुठे राईट केलेला आहे? रॅडिकल साइनच्या बाहेर आहे. सो 5 काही ऑर्डर ऑफ द सर्ड नाहीये. इथे ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच नाही म्हणजे 2 आहे. इथे 5 काही ऑर्डर ऑफ द सर्ड नाहीये, कारण 5 हा छोटू अक्षरामध्ये लिहिलेला नाहीये. इथे रॅडिकल साइनच्या वरती छोटू अक्षरामध्ये हे पहा, हा 2 आत्ता आपण लिहिला, याला म्हणणार ऑर्डर ऑफ द सर्ड. जेव्हा रॅडिकल साइनच्या इथे कोणताच नंबर नसतो, म्हणजे ऑर्डर जर दिलेलीच नसते, तर तिथे 2 असते. ऑर्डर काय असते? 2 असते. क्लिअर? आता हे दोन लाईक सर्ड्स आहेत का? इथल्या इथे असं, इथे हा ऑर्डर ऑफ द सर्ड बरोबर, इथे 2 आहे इथे 2 आहे बरोबर, पण रॅडिकॅन्ट इथे 52 आहे इथे 13 आहे, नाही, मग हे लाईक सर्ड्स नाही आहेत. असं नाही करायचं आहे. मी तुम्हाला काय म्हणाले होते, आपण क्वेश्चन नंबर 4 आधी का सॉल्व्ह केला? कारण आपण सिम्प्लिफाय, आपल्याला सर्ड्सला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं आहे आणि मग चेक करायचं आहे की ते लाईक सर्ड्स आहेत की नाहीत. हे सगळे सर्ड्सच आहेत, पण लाईक सर्ड्स आहेत की अनलाईक सर्ड्स आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला दिलेल्या सर्ड्सला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं आहे. चला तर मग सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणूया. सो हे पहा, इथे रॅडिकॅन्ट आहे 52, इथे आहे 13. 13 चे काय फॅक्टर्स होणार आहेत? 13 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 13 into 1 एवढेच दोनच असणार. सो याला तर आपण आणखीन काही सिम्प्लिफाय करू शकणार नाही, पण याला करू शकतो, हो ना? सो चला 52 चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायला घेऊयात. सो इथे इव्हन नंबर आहे, 2 ने आपण डिवाइड करू शकतो. 2 2s are 4, 5 मधून 4 गेले, 1 रिमेनिंग, 1 2 12, 2 6 are 12. पुन्हा 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1s are 2, 2 3s are 16, सॉरी 2 3s are 6. आता इथे 13 हा एक प्राईम नंबर आहे बरोबर. सो 13 ला 13 नेच डिवाइड करू शकतो. काय झाले फॅक्टर्स? 2 into 2 into 13. चला 52 च्या जागेवर राईट करून घेऊयात. आणि ऑर्डर ऑफ द सर्ड जरी काही दिलेली नसली तरी तिथे 2 असते म्हणजे असते. ओके, 2 आहे की नाही ऑर्डर? मग आपल्याला कितीचे ग्रुप करायचे? 2 2 चे. पण ग्रुप करते वेळी दोन्ही सेम नंबर्सचेच करायचे. मग इथे पहा 2 आहे इथे 2 आहे, यांचा एक ग्रुप होणार. 2 आणि 13 चा ग्रुप करायचा नाही चुकून सुद्धा, असं चालत नाही. दोन्हीही सेम नंबर्स हवेत, तर आणि तरच ग्रुप होतो. सो इथे 2 आहे इथे 2 आहे, मग 2 चा एक ग्रुप झाला. ओके, तर 13 ला कोणी 13 असा पार्टनरच नाहीये, मग 13 तर बिचारा एकटा राहिला. चला राहू दे, आपण काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी. सो हा एक ग्रुप झालेला आहे. मग 2 ला बाहेर काढूया. चला मोकळा झाला तो, हो ना? आता रॅडिकल साइनच्या आतमध्ये एकटा बिचारा 13 राहिलेला आहे. सो इथे काय आला? स्क्वेअर रूट ऑफ 52 चा सिम्पलेस्ट फॉर्म 2 स्क्वेअर रूट ऑफ 13. आता हे पहा, इथे रॅडिकल साइनच्या इथे वर कोणताच नंबर नाही, म्हणजे मी काय म्हटलं, 2 असतो की नाही? 2 असतो. सो आता हे पहा, इथे ऑर्डर ऑफ द सर्ड स्क्वेअर रूट ऑफ 52 म्हणजेच 2 स्क्वेअर रूट ऑफ 13 आहे. दोघांची व्हॅल्यू सेम आहे, आपण इथे फाइंड आउट केलं. सो आता आपल्याला ऑब्झर्व करताना हा नंबर आणि हा नंबर ऑब्झर्व करायचा आहे. सो ऑर्डर पहा, इथे 2 आहे इथे 2 आहे. रॅडिकॅन्ट इथे 13 आहे इथे 13 आहे. ओ सेम झाले, दोन गोष्टी मॅच झाल्या. कोणत्या? ऑर्डर ऑफ द सर्ड आणि रॅडिकॅन्ट, म्हणजे दिलेले सर्ड्स कसे आहेत? लाईक सर्ड्स आहेत. चला तर मग इथे खाली राईट करूयात आपण. नाव 2 स्क्वेअर रूट ऑफ 13 म्हणजे हाच नंबर. ओके, 2 स्क्वेअर रूट ऑफ 52 ला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपण इथे आणलेला आहे. काय आहे सिम्पलेस्ट फॉर्म? 2 स्क्वेअर रूट ऑफ 13 अँड हा दुसरा नंबर 5 स्क्वेअर रूट ऑफ 13 आर लाईक सर्ड्स. आणि 2 स्क्वेअर रूट ऑफ 13 म्हणजेच हा नंबर आहे बरोबर. दोघांची व्हॅल्यू ही सेमच आहे. सो आपण असं म्हणू शकतो की नाही, स्क्वेअर रूट ऑफ 52 अँड 5 स्क्वेअर रूट ऑफ 13 आर लाईक सर्ड्स. सो हे झाले आपल्या या क्वेश्चनचे फायनल आन्सर. इझी आहे की नाही? चला
आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हे पहा, नेक्स्ट आहे √68 आणि 5√3. जसं की मी तुम्हाला याआधी वारंवार सांगत आलेली आहे, रॅडिकल साईनच्या वरती इथे जर ऑर्डर कोणतीच दिलेली नसेल, आता 5 ही काही ऑर्डर नाहीये. ओके, पहा बरं, रॅडिकल साईनच्या वरती छोटू अक्षरामध्ये आहे का 5? नाही, रॅडिकल साईनच्या बाहेर आहे 5. सो 5 काही ऑर्डर ऑफ द सर्ड नाहीये. सो इथे ऑर्डर ऑफ द सर्ड दिलेली नाहीये, इथे सुद्धा दिलेली नाहीये. जेव्हा ऑर्डर ऑफ द सर्ड दिलेली नसते तेव्हा ऑर्डर ऑफ द सर्ड असते 2. विसरायचं नाहीये, डोक्यात फिक्स करून घ्यायचंय, अजिबात स्किप करून टाकायचं नाहीये डोक्यातून. ओके, जेव्हा ऑर्डर दिलेली नसते, ऑर्डर ऑफ द सर्ड दिलेली नसते तेव्हा 2 असते. चला आता पहा, दोन्ही रॅडिकंट पहा, इथे आहे 68, इथे आहे 3. 3 चे फॅक्टर्स काय येणार? 3 into 1 झालं, संपलं. म्हणजे हा काय होणार आहे? सिम्पलेस्ट फॉर्मच असणार आहे, हो की नाही? आणि 68 चे फॅक्टर्स जास्त येणार. चला पाहूयात आपण 68 चे फॅक्टर्स फाइंड आउट करून. ओके, सो 2 3s are 6, 2 4s are 8. पुन्हा 2 ने आपल्याला डिवाइड करता येणार आहे. 2 1s are 2, 3 मधून 2 गेले, 1 रिमेनिंग, 1 4 14 झाले. 2 7s are 14, 17 1s are 17. ओके, सो इथे राईट करूया, 2 into 2 into 17. ऑर्डर काय आहे? ऑर्डर आहे 2, म्हणजे 2 2 चे ग्रुप करायचे आपल्याला. आता इथे पहा, हा 2 आणि हा 2 सेम आहे की नाही? 2 आणि 17 चा ग्रुप होईल का इथे? नाही, कारण दोन्ही वेगळे नंबर्स आहेत. हा 17 आहे, हा 2 आहे. आपल्याला ग्रुप कोणाचा करायचा असतो? सेम नंबरचा, हो ना? सो चला, इथे 2 इथे 2, या दोघांचा ग्रुप होईल. आता या दोघांचा ग्रुप झाला म्हणजे यातला एक 2 बाहेर येणार. बाहेर आला म्हणजे त्याचं रॅडिकल साईन गायब होऊन जाणार, हो ना? पण हा 17 काही बाहेर येऊ शकणार नाही का? कारण त्याला त्याच्यासारखाच दुसरा पार्टनरच नाहीये इथे. मग त्याला मात्र रॅडिकल साईनच्या आतमध्येच राहावं लागणार. चला आता या 2 ला बाहेर काढूयात, कारण त्याचं ग्रुप झालेला आहे आणि रॅडिकल साईनच्या आतमध्ये राहणार शिल्लक 17. आता हे पहा, इथे कोणतेच ऑर्डर नाही, म्हणजे ही आहे का ऑर्डर? 2 ऑर्डर आहे का? नाही, ही 2 ऑर्डर नाहीये. 17 ची इथे कोणतीच ऑर्डर नाही, म्हणजे 2 आहे. ओके, हा 2 वेगळा आहे आणि ही ऑर्डरची 2 आहे. ओके, आता हे पहा, इथे आपण √68 ला सिम्प्लिफाय केलंय. याला आणखी सिम्प्लिफाय पुढे करू शकत नाही. सो हा त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. आता आपल्याला लाईक सड आहे की नाही हे चेक करायचंय, बरोबर? सो ऑर्डर पहा, हा नंबर आणि हा नंबर, या 2 नंबर्सच्या ऑर्डर पहा. इथे ऑर्डर 2 आहे, इथे 2 आहे. ओके, सो फर्स्ट थिंग कॉमन आहे. नेक्स्ट, रॅडिकॅन्ट, इथे 3 आहे, इथे 17 आहे. नाही ना, इथे वेगळे आहेत रॅडिकॅन्ट. आपल्याला सर्ड्स लाईक असण्यासाठी 2 गोष्टी सेम असणं खूप गरजेचं आहे. पहिली कोणती? तर ऑर्डर ऑफ द सर्ड, जी की इथे सेम आहे, बरोबर? पण दुसरी कोणती गोष्ट आहे? रॅडिकॅन्ट, ते सुद्धा सेम हवेत. पण इथे 3 आहे आणि इथे 17 आहे, सेम आहेत का? नाही. म्हटल्यावर हे जे सर्ड्स आहेत 2, ते अनलाईक सर्ड्स आहेत. कळालं? चला राईट करूया तिथे आपण. मग नाव 2 स्क्वेअर रूट ऑफ 17 म्हणजे हा नंबर अँड 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 म्हणजे हा नंबर आर अनलाईक सर्ड्स. आता हे 2 अनलाईक सर्ड्स आहेत, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 68 आणि 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 हे अनलाईक सर्ड्स आहेत. कारण स्क्वेअर रूट ऑफ 68 म्हणजेच 2 स्क्वेअर रूट ऑफ 17 आहे. दोघांची व्हॅल्यू सेमच आहे. चला तर मग इथे राईट करूयात. सो √68 or square root of 68 and 5 square root of 3 are unlike surds. चला नेक्स्ट पाहूयात. ओके, 4 स्क्वेअर रूट ऑफ 18 आणि 7 स्क्वेअर रूट ऑफ 2. आता इथे लाईक सर्ड्स आहेत की नाही हे पाहण्यासाठी 2 गोष्टी आपल्याला पाहायच्यात. फर्स्ट, ऑर्डर ऑफ द सर्ड आणि सेकंड, रॅडिकॅन्ट. जर सेम असतील तर दिलेले सर्ड्स हे लाईक सर्ड्स असतात. आता इथे पहा, ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच दिलेली नाहीये. इथे 4 ही काही ऑर्डर नाही, रॅडिकल साईनच्या बाहेर आहे 4. सो 4 ही काही ऑर्डर नाही. त्याचप्रमाणे 7 हा सुद्धा रॅडिकल साईनच्या बाहेर आहे, 7 ही काही ऑर्डर नाही. ओके, सो इथे पहा, रॅडिकल साईनच्या वरती इथे छोटू अक्षरामध्ये असते की नाही ऑर्डर ऑफ द सर्ड, पण इथे तर मिसिंग आहे, दिलेली नाहीये. इथे सुद्धा दिलेली नाहीये. जेव्हा दिलेली नसते ऑर्डर तेव्हा काय असते? 2 असते. मग ऑर्डर तर दोन्हीकडे सेम आहे. रॅडिकॅन्ट सेम आहे का? इथे 18 आहे आणि इथे 2 आहे. 2 चे काय फॅक्टर्स होणार आहेत? 2 into 1. आणखीन काय होणार? काहीच नाही. सो हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. 18 चे फॅक्टर्स पाहूयात, याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणूयात.
सिम्प्लिफाय करूयात. सो 4 स्क्वेअर रूट ऑफ 18. आता हा जो 4 आहे किंवा हा जो 7 आहे इथे दिलेला, त्यांच्याकडे पाहायची काही गरजच नाहीये, कारण ते आपल्याला लागतच नाहीयेत. ओके, आपल्याला सर्ड्स लाईक आहेत की अनलाईक आहेत हे ओळखण्यासाठी फक्त आणि फक्त दोनच गोष्टी ऑब्झर्व करायच्या. एक ऑर्डर ऑफ द सर्ड आणि सेकंड रॅडिकँट. त्याच्या आजूला बाजूला जे काही आहे ते ऍज इट इज ठेवायचंय, त्याच्याशी काही आपल्याला घेणं देणं नाहीये. ओके, सो आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. मग काय करायचंय, जो रॅडिकँट आहे ना 18 त्याला फॅक्टराइज करायचं. सो 2 9s are 18, 3 3s are 9, 3 1s are 3. ओके, सो 2 into 3 into 3. चला राईट करून घेऊयात. ओके, 4 ऍज इट इज आपण ठेवलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, इथे 2 आहे की नाही ऑर्डर, म्हणजे 2 2 चे आपल्याला ग्रुप्स करायचे. पण ग्रुप्स करते वेळी काय कंडिशन आहे, सेम नंबर असला पाहिजे तरच ग्रुप होतो. 2 आणि 3 चा ग्रुप होणार नाही, 3 आणि 3 चा होणार. सेम नंबर्स आहेत ना म्हणून. सो इथे 3 3 चा पण एक ग्रुप केला. आता याचा ग्रुप झाल्यामुळे हा 3 रॅडिकल साइनच्या बाहेर येऊ शकतो. ओके, सो चला त्याला बाहेर काढूयात. पण बाहेर ऑलरेडी 4 आहे, त्याला ऍज इट इज ठेवायचं. 3 सुद्धा आता त्याच्या जोडीला इथे बाहेर आलेला आहे. मग जेव्हा तो बाहेर येणार तेव्हा 4 बरोबर काय रिलेशन असणार त्याचं, हे पहा 4 आणि रॅडिकल साइनच्या आत इथे कोणतं साइन आहे का, कोणतंच नाहीये. म्हणजे याच्या नंतरचं साइन आहे मल्टिप्लिकेशनचं. सो 4 नंतर येणार मल्टिप्लिकेशनचं साइन आणि मग आता हा 3 येणार बाहेर. आता पुढे इथे सुद्धा 3 नंतर मल्टिप्लिकेशनचा साइन असणार आहे. आता 2 शिल्लक आहे रॅडिकल साइनच्या आतमध्ये, त्याला तो काही बाहेर येऊ शकला नाही कारण त्याला कोणता पार्टनर इथे आपल्याला नाहीये. सो त्याला ऍज इट इज आपल्याला अशा पद्धतीने राईट करावं लागणार आहे. आता 4 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन होणार. 4 3s are 12. सो 12 स्क्वेअर रूट ऑफ 2. ओके, सो आता पहा इथे ऑर्डर ऑफ द सर्ड काय आलेली आहे, काहीच नाही म्हणजे 2 आहे. हे पहा 2 आहे. सो ऑर्डर ऑफ द सर्ड 2 आहे. ओके, आणि हा जो सेकंड नंबर आहे त्याची पण ऑर्डर काय आहे, 2 आहे. सो ऑर्डर तर सेम आहे. आता रॅडिकँट इथे 2 आहे, इथे 2 आहे. सो दोन गोष्टी इथे आपल्याला सेम मिळालेल्या आहेत, म्हणजे हे दोन्हीही काय झाले, लाईक सर्ड्स झाले. चला राईट करून घेऊयात. नाव 12 रूट 2 अँड 7 रूट 2 आर लाईक सर्ड्स as they have same order of the surd and same radicand. Okay, so राईट करूयात. आता इथे 12 रूट 2 म्हणजेच 4 रूट 18 आहे. सो 12 रूट 2 च्या जागी राईट करूयात आपण 4 रूट 18 अँड 7 रूट 2 आर लाईक सर्ड्स. चला कळालं. 4 नंबरला दिलेला आहे 19 रूट 12 आणि 6 रूट 3. ओके, सो दोन गोष्टी ऑब्झर्व करायच्या. फर्स्ट ऑर्डर ऑफ द सर्ड, इथे काहीच नाही, इथे काहीच नाही, म्हणजे 2 आहे. मग इथे 2 आणि इथे 2. ऑर्डर ऑफ द सर्ड तर सिमिलर आहे. आता रॅडिकँट इथे 12 आहे आणि इथे 3 आहे. 3 चे काय फॅक्टर्स येणार, 3 into 1, दुसरे काही येणारच नाही बरोबर. आणि 12 चे फॅक्टर्स काय येणार, तर बरेच येतील. सो या सर्डला आपल्याला सिम्प्लिफाय करावा लागणार. हा ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये दिलेला आहे. चला या सर्डला सिम्प्लिफाय करूयात. ओके, सो 12 चे फॅक्टर्स 2 6s are 12, 2 3s are 6, 3 1s are 3, 2 into 2 into 3. चला 12 च्या जागेवर 2 into 2 into 3 राईट करूयात. आता ऑर्डर काय आहे, 2 आहे, म्हणजे 2 2 चे ग्रुप्स करायचे. ग्रुप्स करते वेळी लक्षात ठेवायचंय सेम नंबर्सचेच ग्रुप्स करायचे. सो इथे हे पहा, इथे 2 आहे, इथे 2 आहे. सो हा एक ग्रुप होणार. या 3 ला कोणी आहे का ग्रुप करायला, कोणीच नाही, म्हणजे 3 हा एकटा राहिलेला आहे. सो चला नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण, हा जो 19 आहे त्याला ऍज इट इज खाली घ्यावं लागणार आहे. या ग्रुपमधून एक 2 सर्ड या रॅडिकल साइनच्या बाहेर येणार आहे बरोबर. सो चला त्याला बाहेर काढूयात. सो 19 into 2 रॅडिकल साइनच्या आतमध्ये कोण आहे शिल्लक, 3 आहे. सो त्याला ऍज इट इज आपल्याला राईट करायचं आहे. 19 into 2 किती झाले, 38. सो 38 रूट 3 इथे आपण 19 रूट 12 ला सिम्प्लिफाय केलेला आहे. हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे 19 रूट 12 चा. आता हे पहा हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे की नाही. मग या सिम्पलेस्ट फॉर्मला या सिम्पलेस्ट फॉर्म बरोबर आपल्याला कम्पेअर करायचं आहे. कशासाठी, लाईक सर्ड आहे की नाही ते पाहण्यासाठी. सो हे पहा दोन गोष्टी ऑब्झर्व करायच्या. ऑर्डर ऑफ द सर्ड इथे 2 आहे, इथे 2 आहे. त्यानंतर ना रॅडिकँट इथे 3 आहे, इथे 3 आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी सिमिलर आपल्याला मिळालेल्या आहेत. याचा अर्थ काय झाला, हे लाईक सर्ड आहे. सो इथे राईट करूयात. नाव 38 रूट 3 अँड
6√3 आर लाईक सर्ट्स. सो 38√3 म्हणजेच काय आहे 19√12 आहे बरोबर. सो 38√3 च्या जागी आपण राईट करूयात 19√12 अँड 6√3 आर लाईक सर्ट्स. चला कळाला. नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट फिफ्थ सब क्वेश्चन तर खूपच इझी आहे. हे पहा दोन गोष्टी कोणत्या. येस ऑर्डर ऑफ द सर्ड आणि रॅडिकँड. ऑर्डर तर सेम आहे काहीच नाही म्हणजे 2 आहे. आणि इथे पहा रॅडिकँड 22 आहे इथे 33 आहे. 22 चे फॅक्टर्स काय होणार तर 11 into 2 बरोबर. हे पहा अशा प्रकारे. आणि मग त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म सेम म्हणजे हा जो इथे दिलेला आहे तो ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्मच दिलेला आहे. तसंच हा जो सेकंड सर्ड दिलेला आहे त्याचं सुद्धा 33 आहे. सांगा बरं काय फॅक्टर्स होतील 11 into 3 हो की नाही. हे पहा 11 into 3 11 into 3 म्हणजेच 33. सो जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म आहे. मग आपल्याला दोन गोष्टी बघायच्यात. सर्ड्स लाईक सर्ड्स आहेत की अनलाईक सर्ड्स आहेत ते ओळखण्यासाठी. फर्स्ट ऑर्डर ऑफ द सर्ड काय आहे 2 आहे. त्यानंतर ना रॅडिकँड इथे 22 आहे इथे 33 आहे. सेम आहे का नाही. म्हणजे जरी इथे ऑर्डर ऑफ द सर्ड सेम असली तरी सुद्धा हे सर्ड्स हे लाईक सर्ड्स नाहीयेत कारण त्यांचं रॅडिकँड मात्र डिफरंट आहे. चला मग राईट करूयात. हिअर ऑर्डर ऑफ द सर्ड 5√22 अँड 7√33 इज सेम बट देअर रॅडिकँड आर नॉट. ओके ऑर्डर ऑफ द सर्ड सेम आहे. इथे 2 आहे इथे 2 आहे पण रॅडिकँड सेम नाहीये म्हणजे दिलेले सर्ड्स हे अनलाईक सर्ड्स आहेत. क्लिअर. चला आता लास्ट सब क्वेश्चन 5√5 आणि √75. ऑर्डर ऑफ द सर्ड सेम आहे. रॅडिकँड इथे 5 आहे 75 ला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला आणावं लागणार आहे. चला मग त्याला सिम्प्लिफाय करूयात. सो 75 चे फॅक्टर्स 3 2s are 6 7 मधून 6 गेले 1 रिमेनिंग 1 5 15. सो 3 5s are 15. आता 5 ने डिवाइड करावं लागणार. 5 5s are 25 5 1s are 5. ओके सो 3 into 5 into 5 राईट करूयात. 3 into 5 into 5. आता इथे ऑर्डर काय आहे 2 आहे म्हणजे 2 चे ग्रुप्स करायचे. 3 आणि 5 चा ग्रुप होणार नाही आपल्याला. मी तुम्हाला वारंवार सांगते कारण तुम्हाला लक्षात राहावं यासाठी. सेम नंबरचे ग्रुप करायचे. सो 5 5 चा हे पहा 5 into 5. आता यातला एक 5 येणार बाहेर. हे पहा आला. आतमध्ये काय राहिलं 3 का कारण त्याला कोणी त्याच्यासारखं पार्टनरच नाहीये म्हणून. सो √3 हा झाला सिम्पलेस्ट फॉर्म कशाचा √75 चा. आता याच्या बरोबर याला कम्पेअर करायचंय. ऑर्डर ऑफ द सर्ड सेम आहे बरोबर पण रॅडिकँड इथे 5 आहे इथे 3 आहे. याचा अर्थ काय झाला हे अनलाईक सर्ड्स आहेत. दोन्ही गोष्टी आपल्याला सेम हव्या आहेत. ऑर्डर ऑफ द सर्ड पण आणि रॅडिकँड पण. सो चला खाली राईट करून घेऊयात. नाव 5√5 अँड 5√3 आर अनलाईक सर्ड्स. सो 5√5 अँड √75 आर अनलाईक सर्ड्स. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 2.3 मधला थर्ड क्वेश्चन कम्प्लीट सॉल्व्ह झालेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे इथेच थांबूयात आणि रिमेनिंग क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूयात. Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.3 of chapter number 2 real numbers from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 30 वर प्रॅक्टिस सेट 2.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 9 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 4 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेल्या आहेत. ज्या मुलांना ते व्हिडिओज पाहायचे आहेत त्यांच्यासाठी लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे एक आय बटन येईल त्यावर क्लिक करून सुद्धा डायरेक्टली तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. त्यातील फिफ्थ क्वेश्चन आहे कंपेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ड्स. काय आहे फिफ्थ क्वेश्चन कंपेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ड्स. आता इथे आपल्याला कंपेअर करायचं आहे की कोणता सर्ड मोठा आहे. 2 सर्ड्स दिलेले आहेत त्या 2 सर्ड्स पैकी कोणता सर्ड मोठा आहे कोणता सर्ड छोटा आहे ते आपल्याला कम्पेअर करायचंय. लहानपणापासून आपण नंबर्सला कम्पेअर करत आलेलो आहोत हो की नाही. क्रोकोडाईल माउथने आपण शो करतो की कोणता नंबर मोठा आहे. मग आता इथे आपल्याला काय करायचंय कोणता सर्ड मोठा आहे ते सांगायचंय. हे पहा आता कोणता सर्ड मोठा आहे ते सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे दोघांनाही इक्वल लेवलला आणावं लागणार आहे बरोबर. आता इथे पहा इथे हा एक बॉय आहे उभा इथे हा एक आहे. दोघांपैकी कोण जास्त उंच आहे बरं. असं पाहिल्यावर तुम्हाला कळतंय का कोण जास्त उंच आहे सांगा मला. आता बरेच जण म्हणतील हा उंच आहे काही जण म्हणतील की याची हाईट जास्त आहे. पण हे पहा आता आपण काय करूयात दोघांनाही एका सेम लेवलला आणूयात.
सेम लेवलला आले हे दोघी. पहा आता कोण उंच आहे, हे पहा कोण हायटेड आहे, हा बॉय हायटेड आहे हो की नाही, हा उंच आहे. सो अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हे जे दोन सर्ट्स दिलेले आहेत ना, वेगवेगळे आहेत, त्यांना एका सेम लेवलला आणायचंय. आता सेम लेवलला कसं आणायचं, चला पाहूयात. खूप इझी आहे आणि गंमत येणार आहे सॉल्व्ह करायला. सो फर्स्ट आहे 7√2 आणि सेकंड सर्ड दिलेला आहे याला कम्पेअर करण्यासाठी 5√3. कोणतं सर्ड मोठं आहे कसं सांगणार, त्यासाठी मी तुम्हाला आधीच म्हटलं की दोघांनाही एका सेम लेवलला आपल्याला आणावं लागणार आहे. मग सेम लेवलला आणण्यासाठी काय करणार, तर हे पहा आता इथे काय आहे 7, त्यानंतर आहे √2. 7 ला जर आपल्याला रूटच्या आतमध्ये टाकता आलं तर आपलं काम सोपं होणार आहे. कसं टाकणार रूटच्या आतमध्ये, आता या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये आपण रूट मधून एखादा नंबर बाहेर काढत होतो हो की नाही, त्यांचं ग्रुपिंग करून मग एक नंबर बाहेर येत होता. मग आता हा जो 7 आहे ना, तो या रूट मधूनच बाहेर आलेला आहे ग्रुप केल्यामुळे. आता या 7 ला आपल्याला या रूटच्या आतमध्ये टाकायचंय. मग काय करावं लागणार, तर 7 चा स्क्वेअर काय आहे ते पाहावं लागणार हो की नाही. हे पहा कसं करणार, 7 चा स्क्वेअर काय आहे, 7 चा स्क्वेअर आहे 49. मग या 7 ला आपण √49 असं राईट करू शकतो. 7 म्हणजेच √49 आणि √49 म्हणजेच 7 आहे की नाही गंमत. सो 7 म्हणजेच √49, 7 ला आपण √49 असं राईट केलेलं आहे. आता 7 आणि या √2 मध्ये कोणतंच साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. चला देऊन घेऊयात आणि हा √2 ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात. आता पहा √49 इंटू √2, दोन रूट आहेत इथे आपल्याकडे, दोघांनाही आपल्याला एकाच रूट खाली राईट करता येतं. कसं राईट करणार मग ते, हे पहा अशा पद्धतीने 49 √49 इंटू 2. 49 इंटू 2 किती होतं, 49 इंटू 2 आपलं प्रोडक्ट येतं 98. सो √98. पहा दोघांनाही इथे आपण 7 ला आपण रूटच्या आतमध्ये आणलेलं आहे. 7 रूटच्या आतमध्ये आल्यामुळे त्याची व्हॅल्यू इथे काय झालेली आहे, 7√2 म्हणजेच काय झालेलं आहे √98. आता याला जसं आपण √98 केलं त्याचप्रमाणे आता इथे 5√3 आहे, याला सुद्धा आपल्याला याच लेवलला आणायचं आहे. सो चला सेम याच मेथडने आपल्याला 5√3 ला चेंज करायचं आहे. 5 म्हणजे काय, 5 लाच आपण √25 राईट करू शकतो, बरोबर. √25 म्हणजेच 5 इंटू, दोघांमध्ये कोणतंच साईन नाही म्हणजे इंटू मल्टिप्लिकेशन √3. ओके, आता या दोघांनाही एकाच रूट एकाच छताखाली आणूयात. सो 25 इंटू 3, 25 इंटू 3 किती झाले 75. सो √75. पहा सेम लेवलला आले, √98 √75. आता आपलं काम सोपं झालं की नाही. आता मला सांगा 98 मोठा आहे की 75 मोठा आहे, सांगा. 98 मोठा आहे की नाही. सो 98 is greater than 75. If 98 is greater than 75, then √98 is greater than √75. आणि √98 म्हणजेच काय आहे 7√2. सो √98 च्या जागी आपण राईट करूया 7√2 is greater than √75. √75 म्हणजे काय आहे 5√3. 5√3 राईट करूया तिथे 5√3. पहा केलं की नाही कम्पेअर आपण या दोन्ही सर्ट्सला, आणि किती सोप्या पद्धतीने, सोपं आहे की नाही आणि मजा येते. सो 7√2 is greater than 5√3. This is the final answer of this question. Let us see next question. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन तर खूपच इझी आहे. यामध्ये बाहेर असा नंबर काही दिलेलाच नाहीये, त्यामुळे डायरेक्ट आपल्याला रूटच कम्पेअर करायचे. स्क्वेअर रूट ऑफ 247 आणि स्क्वेअर रूट ऑफ 274. आता 247 मोठा आहे की 274 मोठा आहे, सांगा बरं मला. 247 मोठा आहे की 274 मोठा आहे. ऑफकोर्स 274 मोठा आहे हो ना. मग जर 274 मोठा आहे तर √274 हा सुद्धा √247 पेक्षा मोठा असणार आहे. चला मग राईट करून घेऊयात. किती इझी क्वेश्चन आहे. हा फर्स्ट क्वेश्चन द्यायला हवा होता, आहे की नाही. खूपच इझी आहे. चला नेक्स्ट पाहूयात. 2 स्क्वेअर रूट ऑफ 7 आणि स्क्वेअर रूट ऑफ 28 या दोन नंबर्सला आपल्याला कम्पेअर करायचंय. कोणता नंबर मोठा आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहा रॅडिकल साइनच्या आतमध्येच नंबर्स होते हो की नाही, रॅडिकल साइनच्या बाहेर नव्हतं काही. क्वेश्चन नंबर 1 मध्ये बाहेर होतं, मग त्याला आपण आतमध्ये कसं टाकलं ते तुम्ही पाहिलेलं आहे. आता इथे सुद्धा आपल्याला तेच करायचंय. इथे एक नंबर तर रॅडिकल साइनच्या आतमध्येच आहे, पण दुसरा हा जो नंबर आहे ना तिथे थोडासा वेगळा आहे.
मग त्याला आपल्याला याच लेवलला आणायचंय. कसं ते पहा, हे पहा 2√7 आहे बरोबर. 2 लाच आपण आणखीन कोणत्या पद्धतीने राईट करू शकतो, तर √4. √4 म्हणजेच 2 आणि 2 म्हणजेच √4. व्हॅल्यूज त्यांचे चेंज होत नाहीयेत. 2 म्हणजेच √4 आणि √4 म्हणजेच 2. सो 2 च्या जागी आपण फक्त राईट केलेला आहे √4. 2 आणि √7च्या मध्ये कोणतंच साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे आणि √7 ऍज इट इज राईट करायचंय. आता हे पहा, जेव्हा कधी अशा पद्धतीने दोन रॅडिकल साईन येतात आणि त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं साईन, तेव्हा या दोन्हीही साईन्सला आपण एक कंबाईन छत्री देऊ शकतो. एक छताखाली या दोन्ही नंबर्सला आपण राईट करू शकतो. हे पहा असं 4x7 एकाच रॅडिकल साईनच्या आतमध्ये आपण त्यांना राईट करू शकतो. सो 4x7 किती झाले, 4x7 झाले 28. आता पहा 2√7 म्हणजेच √28 आणि हा जो दुसरा नंबर दिलेला आहे, सड दिलेला आहे कम्पेअर करायला, तो सुद्धा 28 आहे. म्हणजे दोन्हीही इक्वल झाले 28. ओके, नाव 28 इज इक्वल टू 28. सो √28 इज इक्वल टू √28. मग आता √28 म्हणजेच काय होतं, तर 2√7. मग याच्या जागी आपण राईट करूयात 2√7 इज इक्वल टू √28. इझी आहे की नाही. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे 4 नंबरला दिलेलं 5 √5 आणि दुसरा सड आहे 7 √2. दोघांनाही आपल्याला कम्पेअर करायचंय. सो चला दोघांनाही एका लेवलला आणूयात. सो 5 √5. आता हा जो बाहेरचा 5 आहे याला स्क्वेअर रूट मध्ये आपण कसं आणू शकतो, 5 चा स्क्वेअर काय आहे 25, हो ना. मग 5 म्हणजे √25. 5 च्या जागेवर आपण √25 राईट करूयात. दोघांमध्ये 5 आणि √5 मध्ये कोणतंच साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, ते इथे देऊन घेऊयात आणि √5 ऍज इट इज राईट करूयात. आता हे पहा, जेव्हा असे √25 इंटू √5 असं येतं, तेव्हा दोन वेगवेगळ्या रॅडिकल साईन्स आहेत, त्यांना आपण एका साईनच्या आतमध्ये एका छताखाली त्यांना राईट करू शकतो. मग हे पहा 25 इंटू 5 √25 इंटू 5 किती होतात, मल्टिप्लिकेशन करा. येस 125 √125. चला आता याला पाहूयात. 7 √2. 7 लाच आपण रॅडिकल साईन मध्ये कसं राईट करू शकतो, येस √49. 7 चा स्क्वेअर काय आहे 49. सो √49 इंटू हा √2. दोघांनाही एका छताखाली आणूयात. सो √49 इंटू 2 किती झाले, 49 इंटू 2 झाले 98. सो √98. सांगा पहा आता मला कोणतं सड मोठा आहे, कोणता नंबर मोठा आहे ते सांगा आधी. 125 मोठा आहे की 98 मोठा आहे, 125 मोठा आहे 98 पेक्षा, हो ना. म्हटल्यावर √125 इज ग्रेटर दॅन √98. आता √125 म्हणजेच काय होतं 5√5. ओके, सो 5√5 इज ग्रेटर दॅन √98 म्हणजे काय 7√2. 7√2. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. 4th सब क्वेश्चनचे 5 √5 इज ग्रेटर दॅन 7 √2. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे 4 √42 आणि 9 √2. चला एका लेवलला आणूया दोन्ही सड्सला. 4 म्हणजे काय, 4 म्हणजेच 4 चा स्क्वेअर काय 16. मग 4 लाच आपण √16 असं राईट करू शकतो इंटू √42. दोघांनाही एकाच साईनच्या खाली आणूयात. सो 16 इंटू 42. 16 इंटू 42 किती, 16 इंटू 42 672. लेट्स राईट हिअर √672. ओके, आता 9 √2 घेऊयात. 9 म्हणजे काय, 9 लाच आपण आणखीन कोणत्या पद्धतीने राईट करू शकतो, √81. √81 का, कारण 9 चा स्क्वेअर काय आहे 81 आणि √98 म्हणजे काय तर 9. ओके, सो 9 च्या जागी आपण राईट केलेला आहे √81 इंटू √2 ऍज इट इज. दोघांनाही एकाच साईनच्या खाली आणूयात. सो 81 इंटू 2, 81 इंटू 2 येतं 162. लेट्स राईट हिअर √162. आता नंबर्स पहा, 672 मोठा आहे की 162 मोठा आहे, ऑफकोर्स 672 मोठा आहे 162 पेक्षा. सो √672 इज ग्रेटर दॅन √162. ओके, आणि √672 म्हणजेच 4 √42. लेट्स राईट हिअर. ओके, √6
72 म्हणजेच 4 स्क्वेअर रूट ऑफ 42 इज ग्रेटर दॅन रूट 162. रूट 162 म्हणजेच 9 रूट 2. राईट करूयात. झालं. पाहिलं किती इझी आहे. चला नेक्स्ट पाहूयात. एक्झाम मध्ये हे क्वेश्चन्स आले तर मज्जा येणार, आउट ऑफ मार्क्स मिळणार तुम्हाला, है ना. आणि येणारच, या टाईपचे क्वेश्चन्स येणारच एक्झाम मध्ये. आता 5 रूट 3, 5 रूट 3, 5चा स्क्वेअर काय आहे 25. मग 5लाच आपण स्क्वेअर रूट ऑफ 25 असं राईट करू शकतो, हो की नाही. दोघांमध्ये कोणतंच साईन नाही, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशनचं साईन येणार. रूट 3 ॲज इट इज. दोघांनाही एकाच साईनच्या खाली, एकाच छताखाली ठेवूयात. 25 इंटू 3, 25 इंटू 3 येतं 75. सो रूट 75. 5 रूट 3 म्हणजेच रूट 75. ओके. अरे 9, इथे तर रॅडिकल साईन वगैरे काहीच दिलं नाहीये, हो ना. पण आपण त्याला रॅडिकल साईन मध्ये चेंज करू शकतो. कसं काय? कारण आपल्याला माहिती आहे 9 म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 81, हो की नाही. सो हे पहा, इथे स्क्वेअर रूट ऑफ 75 आणि इथे आहे स्क्वेअर रूट ऑफ 81. 75 मोठा आहे की 81 मोठा आहे? ऑफकोर्स 81 मोठा आहे, हो ना. सो लेट्स राईट हियर रूट 75 इज लेस दॅन रूट 81. रूट 75 म्हणजेच 5 रूट 3 आणि रूट 81 म्हणजेच 9. सो 9 मोठा आहे 5 रूट 3 पेक्षा. चला नेक्स्ट पाहूयात. आता 5th क्वेश्चन मधला हा जो 7th आहे ना, तो लास्ट आहे बरं का. ओके. 7 2 रूट 7 याच टाईपचा क्वेश्चन दिलेला आहे, हो की नाही. 7 आणि सॉरी मी आता 2 रूट 7 म्हणाले, 2 रूट 7 नाही आहे, 2 रूट 5 आहे. चला 7ला आपण रॅडिकल साईन मध्ये कसं राईट करणार? 7 म्हणजेच काय? 7चा स्क्वेअर 49. सो रूट 49 म्हणजेच 7. सो 7ला आपण रूट 49 राईट करूयात. आणि 2 रूट 5. ओके. 2ला आपण स्क्वेअर रूट ऑफ 4 राईट करू शकतो. मल्टिप्लिकेशनचं साईन रूट 5 ॲज इट इज. दोघांनाही एकाच साईनच्या खाली राईट करूयात. 4 इंटू 5, 4 इंटू 5 20. सो रूट 20. ओके. मग रूट 49 मोठा आहे की रूट 20 मोठा आहे? 49 मोठा की 20 मोठा? ऑफकोर्स 49 मोठा, हो ना. 49 म्हणजेच काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 49 इज ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ 20 आणि स्क्वेअर रूट ऑफ 49 म्हणजेच 7. सो 7 मोठा आहे स्क्वेअर रूट ऑफ 20 म्हणजेच 2 रूट 5. 7 मोठा आहे 2 रूट 5 पेक्षा. झाला आपला 5th क्वेश्चन कम्प्लीट. चला 6th क्वेश्चन पाहूयात. 6th क्वेश्चन सुद्धा खूप इझी आहे. सिम्प्लिफाय. फक्त आपल्याला हे असे रॅडिकल साईन मध्ये नंबर्स आले ना थोडी भीती वाटते, पण भिण्याचं घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, कारण आपले बेसिक्स क्लिअर झालेले आहेत आता आणि आपल्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आता इथे आपल्याला काय करायचंय? ऍड करायचंय. ऍडिशन तर खूप इझी आहे. हे पहा, ऍड करायचंय. इथे 5 रूट 3 प्लस 8 रूट 3 जो रॅडिकॅन्ट आहे दोन्ही सर्टचा तो सेम आहे रूट 3, हो ना. मग रूट 3ला खाली राईट करून घ्या. इथे रूट 3, इथे रूट 3. मग रूट 3 प्लस रूट 3 रूट 6 असं राईट करायचं नाही. रूट 3 एकच रूट 3 मग खाली राईट करायचा. एक कॉमन रूट 3 घ्यायचा आणि ऍडिशन कोणाची करायची माहितीये का? त्यांच्या पुढे इथे हा जो 5 आहे ना आणि हा जो इथला 8 आहे ना त्यांची करायची. रूट साईनच्या आतमध्ये म्हणजे ह्या रॅडिकल साईनच्या आतमध्ये जो रॅडिकॅन्ट आहे त्याला ऍड करायचं नसतं आपल्याला. ओके. सो तो ऍज अ कॉमन म्हणून आपल्याला इथे राईट करायचा आहे आणि 5 प्लस 8 करायचं. इतकं सोपं आहे. 5 प्लस 8 काय? 5 प्लस 8 13 आणि हा रूट 3. झालं. पाहिलं किती इझी आहे. चला नेक्स्ट पाहूयात. त्याआधी फायनल आन्सर इथे अशा प्रकारे राईट करून घ्यायचं आहे. याला एक बॉक्स करायचा छानसा, म्हणजे आपला आन्सर सोल्युशन खूप छान दिसतं आणि टीचर खुश होऊन आउट ऑफ मार्क्स देतात आपल्याला. चला नेक्स्ट पाहूयात. ओके. आता हे नेक्स्ट तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटू शकतं, पण डिफिकल्ट नाहीये, खूप इझी आहे. हे पहा, जसं की मी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं, इथे रूट 3, इथे रूट 3. मग रूट 3 कॉमन ठेवायचा, ओके नाही. आणि जे त्याच्या पुढचे जे नंबर्स आहेत त्यांना ऍड करायचं. सबट्रॅक्शन असेल तर त्यांना सबट्रॅक्ट करायचं. पण आता इथे पहा, सेकंड क्वेश्चन. इथे आहे रूट 5, इथे आहे रूट 5, इथे आहे रूट 125. मग आता कसं करायचं? खूप इझी आहे हो. हे पहा, आता या दोघांना राहू दे, हे दोघंही सेम आहेत की नाही. इथे रूट 5 आहे, इथे रूट 5 आहे. इथे पहा रूट 125, याला आपण
√5 करू शकतो का ते पाहूयात. सो इथे आपण राईट करून घेऊयात √125. याला थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करावं लागतं, फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतात. चला फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. सो 5 2s are 10, 12 मधून 10 गेले, 2 रिमेनिंग, 2 5 25 झाले, 5 5s are 25, 5 5s are अगेन 25, 5 1s are 5. ओके, 5 × 5 × 5 हे झाले 125 चे फॅक्टर्स. 125 च्या जागी √125 च्या जागी इथे आपण राईट करूयात 5 × 5 × 5. रॅडिकलचं साईन ऍज इट इज ठेवायचं आहे, ते द्यायला विसरायचं नाही, नाही तर तुमचा आन्सर चुकणार सगळं. ओके, आता पहा इथे ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच नाही म्हणजे 2 आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा काहीच ऑर्डर दिलेली नसते तेव्हा 2 असते. मग आता आपल्याला कितीचे ग्रुप करायचे, 2 चे ग्रुप करायचे. सो इथे हा झाला एक ग्रुप. या 5 साठी ग्रुपिंगला काय आहे का, नाहीये. मग हा जो ग्रुप झालेला आहे त्याच्यातून एक नंबर आपल्याला बाहेर काढता येणार आहे. बाहेर काढला, रिमेनिंग काय राहिला, हा एकटा 5. हा काही रॅडिकल साईनच्या बाहेर येऊ शकणार नाही कारण त्याला कोणी पार्टनरच नाहीये. सो √5 आपल्याला ऍज इट इज राईट करावा लागणार. सो काय झालं, √125 म्हणजेच 5√5 झालं. पहा इथे √5, इथे √5 आणि इथे √5 झालं की नाही, काम सोपं आपलं. हे पहा सगळीकडे √5 आलं. मग आता काय करायचं, आपल्याला √5 सगळीकडे आलेलं आहे म्हटल्यावर त्याला आपल्याला अशा पद्धतीने एक कॉमन √5 म्हणून राईट करायचंय. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय, मग इथे हा 9 आहे रूट साईनच्या बाहेर, रॅडिकल साईनच्या बाहेर. इथे हा 9 आहे, इथे -4 आहे, इथे +5 आहे. त्यांना अशा पद्धतीने आपल्याला राईट करून घ्यायचंय. ओके, आणि आता सॉल्व्ह करायचंय. इझी आहे, सॉल्व्ह करायला काही डिफिकल्ट आहे का, अजिबात नाही. 9 - 4 किती, 9 - 4 इज इक्वल टू 5. आणि मग 5 + 5 किती, 10. सो 10 √5. हे पहा 5 + 5 √5. आता ही स्टेप तुम्ही नाही राईट केली तरी चालणार आहे. 10 √5 हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. फायनल आन्सर तुम्ही अशा प्रकारे राईट करायचे आहे. क्लिअर, सोपं आहे, समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता कोणताही कशाही प्रकारचा क्वेश्चन आला तरी मला माहिती आहे की तुम्हाला तो सॉल्व्ह करता येणार म्हणजे करता येणारच. 110% मी गॅरंटी देते. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला रिअल नंबर्स मध्ये मिळणार आहेत. हा जो चॅप्टर आहे ना यामध्ये, कारण दिसायला तो डिफिकल्ट वाटतो, स्टुडंट्सला खूप घाबरवतो, पण खूप इझी आहे. समजून घेतले ना बेसिक कन्सेप्ट, हा चॅप्टर खूप इझी आहे. आता हे पहा, 7 √48 -√27 -√3. आपल्याला काय करायचंय, सगळीकडे √3 आणायचंय तरच आपल्याला पुढे जाता येणार आहे. चला √3 आणूयात. कसं आणणार, सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. सिम्प्लिफाय कसं करतात ते आपण पाहिलेलं आहे. सो सर्ट्सला सिम्प्लिफाय कसं करतात. ओके, नाव 7 √48 याचे फॅक्टर्स, 48 रॅडिकँडचे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. सो 2 2s are 4, 2 4s are 8, 2 1s are 2, 2 2s are 4, 2 6s are 12, 2 3s are 6, 3 1s are 3. ओके, सो 48 चे फॅक्टर्स काय झाले, 2 × 2 × 2 × 2 × 3. ओके, 4 times 2 आणि 1 time 3. 48 च्या जागी सगळे फॅक्टर्स राईट करून घेऊयात. आता इथे कोणताच नंबर नाही, ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच नाहीये म्हणजे 2 आहे. कितीचे ग्रुप्स करायचे मग आपल्याला, 2 2 चे. सो हा एक ग्रुप, हा एक ग्रुप. 3 ला कोणी पार्टनर आहे का, त्याचा सारखा दिसणारा 3 वगैरे नाहीये. सो हा 3 एकटाच राहणार. हे जे ग्रुप्स आपल्याला इथे झालेले आहेत त्यातला एक नंबर बाहेर येणार. पण हे पहा, बाहेर येते वेळी लक्षात ठेवायचंय इथे ऑलरेडी 7 आहे ठाण मांडून बसलेला, त्याला विसरायचं नाही, नाहीतर त्याला विसरून जाल. सो 7 ऍज इट इज आपल्याला न विसरता राईट करून घ्यायचंय. आणि आता 2 येणार बाहेर, या ग्रुप मधला 1 आणि या ग्रुप मधला 1. ओके, आणि हा जो 3 आहे ना याला कोणी पार्टनर नसल्यामुळे त्याला आपल्याला रूट साईन, रॅडिकल साईनच्या आतमध्येच राईट करावं लागणार. सो चला आता इथे मल्टिप्लिकेशन करा. 7 × 2 किती, 14, 14 × 2 28. सो 28 √3. ओके, चला आता √27 ला घेऊयात. त्यासाठी रॅडिकँट काय आहे, रॅडिकँट आहे 27. त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. सो 3 9s are 27, 3 3s are 9, 3 1s are 3. काय आले फॅक्टर्स, 3 × 3 × 3. 27 च्या जागेवर राईट करून घेऊयात. ओके, 3 × 3 × 3. इथे कोणताच नंबर नाही याचा अर्थ माझ्या तोंडातून सारखं नंबर निघतंय, पण इथे मला असं म्हणायचंय की ऑर्डर ऑफ द सर्ड. ओके, आता इथे या सर्डची इथे कोणतीच ऑर्डर दिलेली नाहीये म्हटल्यावर ऑर्डर ऑफ द सर्ड आहे 2. म्हणजे आपल्याला आतमध्ये जे नंबर्स राईट केलेले आहेत, आपण जे फॅक्टर्स राईट केलेले आहेत त्यांचे 2 2 चे ग्रुप्स करायचे. सो हा एक ग्रुप झाला. आणखीन ग्रुप होईल का, नाही, कारण या 3 ला कोणी पार्टनरच नाहीये. सो चला
हा जो ग्रुप झालेला आहे 3चा त्यातला 3 बाहेर काढूयात. मग त्याच्यावरचं जे रॅडिकलचं साईन आहे ते गायब होतं. सो हा 3 आला बाहेर आणि हा 3 मात्र आतमध्येच राहणार. ओके, सो काय झालं हे 3√3 और 3 स्क्वेअर रूट ऑफ 3. ओके, पहा आता इथे 7 स्क्वेअर रूट ऑफ 48 लाच आपण राईट केलेला आहे, सिम्प्लिफाय केलेला आहे 28 स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि रूट 27 ला आपण सिम्प्लिफाय केलेला आहे 3 स्क्वेअर रूट ऑफ 3. मग हा जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे, त्यालाच आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो. 7√48 म्हणजेच 28√3. पहा इथे आपण फाइंड आउट केलेलं आहे. त्यानंतर हे मायनसचं साईन ॲज इट इज. √27 म्हणजेच 3 स्क्वेअर रूट ऑफ 3. ओके, त्यानंतर पुन्हा हे मायनसचं साईन. आता √3 हे ऑलरेडी √3च आहे, याला आणखीन काय सिम्प्लिफाय करणार, हो की नाही. आता इथे √3, इथे √3, इथे √3 सगळीकडे सेम आहे. √3ला आपण बाहेर काढूयात. आता इथे √3च्या बाहेर कोणताच नंबर नसतो जेव्हा, तेव्हा 1 असतो बरं का, लक्षात ठेवायची आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला असं ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं असतं तेव्हा इथे जर कोणताच नंबर नसेल तर 1 असतो. ओके, सो इथे आपण हा 1 राईट करून घेतलेला आहे. आता √3 कॉमन आपण बाहेर काढूयात आणि जे हे नंबर्स आहेत त्यांना अशा पद्धतीने ब्रॅकेटमध्ये राईट करूयात. इथे काय राहिलं, √3 बाहेर निघाला, हो ना, काय राहिलं मग 28. त्यानंतर हा √3 बाहेर निघालेला आहे, काय राहिलं शिल्लक -3 राईट करून घेतलं. √3 हा बाहेर निघालेला आहे, काय शिल्लक राहिलेला आहे -1. सो इथे राईट करून घेतलं. ओके, चला आता हे सॉल्व्ह करूयात. -3 -1 इथे मायनस, इथे मायनस, मायनस मायनस आपल्याला काय करावं लागतं, प्लस करावं लागतं आणि साईन द्यावं लागतं मोठ्या नंबरचं, जे की आहे -3चं साईन काय आहे मायनस. सो 3 + 1 4 आणि साईन येणार मायनस, सो -4. सो 28 - 4, 28 - 4 किती होणार 24. सो 24√3 आलेलं आहे आपलं या क्वेश्चनचं आन्सर. फायनल आन्सर अशा पद्धतीने तुम्हाला राईट करायचं आहे, 24√3. कळालं. चला नेक्स्ट पाहूयात. आता लास्ट सब क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6 मधला. ओके, आता हा थोडासा डेंजर दिसतोय पण अजिबात डेंजर नाहीये, कारण की पहा इथे √7, इथे √7, इथे √7. काही सिम्प्लिफाय करायचंय का आपल्याला, काहीच करायचं नाहीये. √7 सगळीकडे दिलेला आहे, मग त्याला बाहेर काढून टाकायचं. ओके, काढलं. आता इथं काय नंबर आहे, काहीच नाही म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं 1 आहे, हो की नाही. सो ब्रॅकेट आपण इथे करून घेऊयात. इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, तो 1 राईट करून घेऊयात. मग आता हा √7 बाहेर काढलेला आहे, शिल्लक काय राहिलं -3/5. आता हा √7 बाहेर काढलेला आहे, काय शिल्लक राहिलं +2 राईट करून घेतलं. ओके, आता हे सॉल्व्ह करायचंय. हे तर 7th पासून आपण शिकत आलेलो आहोत कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. सो पहा इथे काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे, इथे काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे. जेव्हा अशा पद्धतीने आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं असतं फ्रॅक्शनचं, तेव्हा आपण काय करत असतो, जो डिनॉमिनेटर आहे तो सेम करून घेत असतो, हो की नाही. मग चला इथे 5 आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, 5 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग नुसतं डिनॉमिनेटरला करणार का, नाही, न्यूमरेटरला सुद्धा. म्हणजे काय येणार आहे 5/5. 5 × 1 5, 5 × 1 5, सो 5/5. चला राईट करून घेऊयात. 5/5 मायनसचं साईन ॲज इट इज, 3/5 ॲज इट इज. आता इथे डिनॉमिनेटर 5 येण्यासाठी 5 नेच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो 5 1 जार 5 आणि वरती सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करावं लागणार. 5 2 जार 10, सो 10/5 प्लस 10/5 झालं. डिनॉमिनेटर सेम, त्याला ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. ओके, 5 आणि जे वरती आहेत त्यांना अशा पद्धतीने राईट करावं लागणार न्यूमरेटर्सला. 5 मग हे मायनसचं साईन, मग 3, मग प्लस, मग 10. 5 - 3 + 10. ओके, आता हे सॉल्व्ह करा. 5 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहणार 2. 2 + 10 किती झाले 12. सो 12/5 इंटू √7. या ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आणि √7 मध्ये कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं, हो की नाही. सो आता पहा 12/5 इंटू √7 यालाच आपण अशा पद्धतीनेही राईट करू शकतो. 12√7/5 कसं काय, हे पहा, हे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. √7चा काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1. 5 × 1 5 आणि 12 इंटू √7 काय झालं 12√7. कळालं. हे झालं आपलं या क्वेश्चनचं आन्सर. पण फायनल आन्सर कशा पद्धतीने आपल्याला राईट करायचं आहे, मेन आपला हा क्वेश्चन आणि हे जे आपण आन्सर फाइंड आउट केलेलं आहे ते. क्वेश्चन नंबर 7, मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता आपल्याला इथे 2 सर्ट्स दिलेले आहेत, हे पहा 3√12 इंटू
√18 यांना मल्टिप्लाय करायचंय. जे प्रोडक्ट येईल त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला राईट करायचं आहे. सो चला मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते समजून घेऊयात. खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. जे आपण सिंपल मल्टिप्लिकेशन करतो त्याच प्रकारे हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे आहे. पण हे सर्ट्स आहेत की नाही, त्यामुळे थोडेसे चेंजेस आहेत. चला काय ते चेंजेस आहेत ते समजून घेऊयात. सो फर्स्ट आहे 3√12 इंटू √18. आता हे पहा, आपल्याला हा 3 तर बाहेरच आहे रॅडिकल साइनच्या, त्यामुळे ह्याचा काहीच प्रश्न नाही. आणि इथे कोणताच नंबर नाहीये रॅडिकल साइनच्या बाहेर. मग कोणता नंबर असतो? जिथे कोणताच नाहीये तिथे 1 असतो, हो की नाही. मी इथे ऑर्डर ऑफ द सर्ड म्हणत नाहीये. ऑर्डर ऑफ द सर्ड जेव्हा दिलेली नसते तेव्हा 2 असते, कायम लक्षात ठेवायचंय. मी काय म्हणतेय, रॅडिकल साइनच्या बाहेर इकडे कोणताच नंबर नाहीये मल्टिप्लिकेशनच्या नंतर आणि रॅडिकल साइनच्या आधी इथे मध्ये कोणताच नंबर नाही. जसं इथे 3 आहे की नाही, तसं इथे आहे का कोणता? नाही, म्हणजे 1 आहे असं पण समजायचं. ओके, सो इथे 3 आहे आणि इथे 1 आहे. इथे रॅडिकॅन्ट आहे 12, इथे रॅडिकॅन्ट आहे 18, बरोबर. सो आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. मग त्यासाठी काय करावं लागणार आहे, याचे प्राईम फॅक्टर्स आपल्याला दोन्ही रॅडिकॅन्टचे प्राईम फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. सो चला इथे आपण प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करून घेऊयात. 2 6 12, 3 2s are 6 or 2 3s are 6. ओके, असं आपण राईट करूया. 2 3s are 6, then 3 1s are 3. ओके, सो 12 चे प्राईम फॅक्टर्स काय झाले, 2 इंटू 2 इंटू 3. राईट करून घेऊयात. ओके, हा 3 विसरायचा नाहीये, त्याला ऍज इट इज राईट करायचंय. 12च्या जागी 12 चे सगळे फॅक्टर्स आपण राईट केले. त्यानंतर ना हे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घ्यायचं. आता 18 चे सगळे फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 2 9s are 8, 3 3s are 9, 3 1s are 3. 2 इंटू 3 इंटू 3. ओके, 18च्या जागी 18 चे सगळे फॅक्टर्स आपण इथे राईट करून घेतले. आता हे पहा, आपल्याला माहिती आहे रॅडिकल साइनच्या इथे म्हणजेच ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच नाही म्हणजे 2 आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा ऑर्डर काहीच नाही म्हणजे 2 आहे. 2 ऑर्डर आहे म्हटल्यावर आपल्याला इथे आतमध्ये कितीचे ग्रुप करायचे असतात, 2 चे ग्रुप्स करायचे असतात, हो ना. सो हे पहा, 2 इंटू 2 झाला हा एक ग्रुप. आता 3 साठी कोणी त्याच्यासारखा पार्टनरच नाहीये, सो याचा काही ग्रुप होणार नाही. आता इकडे 2 इंटू 3 इंटू 3, इथे कोणाचा ग्रुप होणार, 3 इंटू 3चा. ओके, आता जे ग्रुप तयार झालेले आहेत त्यांना रॅडिकल साइनच्या बाहेर येता येतं, आपल्याला माहितीये. आणि ज्यांचा ग्रुप झालेला नाही त्यांना मात्र साइनच्या आतमध्येच राहावं लागतं. सो इथे ऑलरेडी 3 आहे, सो 3 ऍज इट इज राईट करून घेऊयात. या 2 ला रॅडिकल साइनच्या बाहेर काढूयात. बाहेर येते वेळी 3 बरोबर ते मल्टिप्लाय होणार आहे, लक्षात घ्यायचंय, इंटू 2. आता रॅडिकल साइनच्या आतमध्ये काय राहणार शिल्लक, एकटा 3. ओके, आता हे मल्टिप्लिकेशनचं साइन. आता इथे काहीच नाहीये, सो नाही राईट केलं तरी चालणार आहे. इथे 3 बाहेर येणार आहे ना रॅडिकल साइनच्या. चला 3 राईट करून घेऊयात आणि आतमध्ये असणार आहे एकटा 2. ओके, आता इथे 3 इंटू 2 किती झाले, 6. सो 6 √3 इंटू 3 √2. आता पहा, इथे 6 √3 इंटू 3 √2. 6 आणि 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं आणि इथे √3 आहे, इथे √3 आहे. आपण दोघांनाही एकाच छत्रीखाली, एकाच रॅडिकल साइनच्या खाली राईट करू शकतो. रूल आपल्याला माहित आहे. चला मग राईट करूयात. 6 इंटू 3 18 आणि एकाच छत्रीखाली आपल्याला राईट करायचं आहे. सो 3 इंटू 2 काय येणार, 3 इंटू 2 6. सो इथे आन्सर येणार 18 √6. इझी आहे की नाही. चला आता सेम क्वेश्चन आपण आणखीन एका सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. ती पद्धतही समजून घ्या. हे पहा, काय करायचं आपल्याला, 3√12 इंटू √18 आहे. आपण काय केलं, इथे आधी त्याला सिम्प्लिफाय केलं आणि मग एका छत्रीखाली आणलं. आता आपण सुरुवातीलाच √12 आणि √18 ला एकाच छत्रीखाली आणलं तर खूप सोपं होऊन जाईल की नाही आपल्यासाठी. मग हे पहा, काय करायचंय, इथे जो नंबर असेल तो आणि इथे जो नंबर असेल तो त्यांना मल्टिप्लाय करून घ्यायचं. सो इथे काहीच नाहीये म्हणजे 1 आहे. सो 3 1s are 3. 3 राईट करून घेतला. 12 आणि 18 ला एकाच रॅडिकल साइनच्या खाली राईट करू शकतो आपण. सो 12 इंटू 18. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय, 12 चे जे फॅक्टर्स आहेत ते राईट करायचे आणि 18 चे फॅक्टर्स राईट करायचे. सो 3 रॅडिकल साइनच्या आतमध्ये मी 12 चे फॅक्टर्स राईट केले, 2 इंटू 2 इंटू 3. आता 18 चे फॅक्टर्स राईट करायचे, 2 इंटू 3 इंटू 3. ओके, आता इथे कोणतंच ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच नाहीये,
म्हणजे काय आहे, 2 आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग 2 2 चे ग्रुप्स करायचे. हा 2 चा एक ग्रुप झाला. आता हे पहा, इथे 3 आणि 3 यांचा एक ग्रुप होईल. यांचा ग्रुप होणार का सांगा बरं मला. 3 into 2 यांचा ग्रुप होईल. आता इथे तुम्ही म्हणाल, तुमच्यापैकी ज्या मुलांनी व्हिडिओज पाहिलेले नाहीयेत या आधीचे, त्यांना इथे थोडंसं कन्फ्युज होईल, हो की नाही. ते म्हणतील की हो, कारण की ऑर्डर ऑफ द सर्ट 2 आहे की नाही, मग या दोघांचा ग्रुप होईल. 3 ला पार्टनर आहे ना 2. नाही, असं चालत नाही. जो पार्टनर आहे ना तो सेम लागतो. जर इथे 2 च्या ऐवजी 3 असता तर आपल्याला या दोघांचा ग्रुप करता आला असता 3 into 3, किंवा इथे 3 च्या ऐवजी 2 असता तर आपल्याला या दोघांचा ग्रुप करता आला असता 2 into 2. पण आता हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत म्हणून या दोघांचा आपल्याला ग्रुप करता येणार नाही. सेम नंबर्स पाहिजेत तरच आपल्याला ग्रुप करता येतात. सो चला, आता जे ग्रुप आपण केलेले आहेत त्यातला एक एक डिजिट बाहेर काढूयात. सो हे पहा, इथे 3 ऑलरेडी आहे, ठेवला त्याला तसंच. 2 ला बाहेर काढायचंय. सो ना, मग आता इथला एक 2 येईल बाहेर. बाहेर येते वेळी 3 बरोबर तो मल्टिप्लाय होणार आहे. सो इंटू 2, यातला एक 3 येणार इकडे बाहेर. ओके, रॅडिकल साइनच्या आतमध्ये काय रिमेनिंग आहे आता, 3 into 2. चला राईट करून घेऊयात, कारण ते बाहेर आलेलेच नाहीयेत, त्यांना कोणी पार्टनरच नाहीये त्यांच्यासारखा, म्हणून रॅडिकल साइनच्या आतमध्ये 2 into 3 और 3 into 2 राईट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. आता पहा, 3 into 2 6, 6 into 3 18, आणि रॅडिकल साइनच्या आतमध्ये 2 into 3 6 झालं. आता हे आणखीन सिम्प्लिफाय होईल का सांगा बरं मला. जर आपण √6 चे फॅक्टर्स फाइंड आउट केले तर काय येतील, 2 into 3 बरोबर, आणि त्यांचे ग्रुप्स होतील का, नाही होणार ना. म्हणजे या नंबरला, या सर्डला आपल्याला आणखीन सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येणार नाहीये. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. क्लिअर, सोपं आहे ना. कोणती मेथड तुम्हाला इझी वाटली, फर्स्ट की सेकंड? मला तर ही सेकंड मेथड खूप इझी वाटते, सुटसुटीत वाटते, अजिबात कन्फ्युजन करणारी वाटत नाही. ओके, सो मी ही जी सेकंड मेथड आहे ना आपली तीच फॉलो करणार आहे. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे 3√12 into 7√15. काय करायचंय आपल्याला, मी आधीच सांगितलं तुम्हाला. येस, व्हेरी गुड. जे रॅडिकल साइनच्या बाहेर नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो 3 into 7, 3 into 7, आणि हे रॅडिकँड जे आहेत ना त्यांना एकाच छत्रीखाली राईट करायचं. सो 12√12 into 15. आता 12 चे आणि 15 चे फॅक्टर्स फाइंड आउट करून घ्यायचे. 3 into 7 किती झाले, 21, आणि आता यांचे फॅक्टर्स आपण हे पहा, इथे 12 चे फॅक्टर्स, 2 6 are 12, 2 3 are 6, 3 1 are 3. ओके, 12 चे फॅक्टर्स 2 into 2 into 3 बरोबर राईट केले का, 2 into 2 into 3. ओके, आता 15 चे 3 5 are 15, 5 1 are 5. ओके, 3 into 5 बरोबर राईट केले ना. चला, आता इथे ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच नाही म्हणजे 2 आहे बरोबर. सो 2 2 चे ग्रुप्स करायचे. हा एक ग्रुप होणार, हा एक ग्रुप होणार. 5 ला त्याच्यासारखाच कोणी पार्टनर इथे नाहीये. सो 5 रॅडिकल साइनच्या आतमध्येच राहणार, त्याला काही ग्रुपिंग करता येत नाही. सो नेक्स्ट स्टेप मध्ये 21 into, यातला एक 2 येणार बाहेर, त्यानंतर ना हा 3 येणार बाहेर, आणि 5 राहणार रॅडिकल साइनच्या आतमध्ये. ओके, आता 2 into 3 किती झाले, 6. 21 into 6, 21 6 are 126. ओके, सो 126 आपण इथे राईट केलं. √5, याला आणखीन आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करता येणार आहे का, नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर, 126√5. इझी आहे ना. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे 3√8 into √5. मी तुम्हाला याआधी सांगितलं, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, रॅडिकल साइनच्या बाहेर जे नंबर्स आहेत त्यांना मल्टिप्लाय करायचं. सो इथे 3 आहे बाहेर, इथे काहीच नाही म्हणजे काय आहे, 1 आहे. सो 3 1s are, 3 1s are किती, 3 बरोबर. आता जे रॅडिकल साइनच्या आतमध्ये आहेत, इथे एक रॅडिकल साइन, इथे एक रॅडिकल साइन, दोघांनाही एकाच रॅडिकल साइनच्या आतमध्ये आपण राईट करू शकतो. सो हे पहा, अशा पद्धतीने आपण राईट करून घेतलं, √8 into 5. आता दोघांनाही फॅक्टराइज करायचे आपल्याला, 8 ला आणि 5 ला. 8 चे कसे असणार आहेत फॅक्टर्स, खूप इझी आहे, तुम्ही असे सुद्धा राईट करू शकता. प्रत्येक वेळी तुम्हाला असं ड्रॉ करून फॅक्टर्स फाइंड आउट करणं गरजेचं नाहीये, तुम्ही ओरली सुद्धा करू शकता. 2 4s are 8, 2 2s are 4, 2 1s are 2. ओके, 2 into 2 into 2, आणि 5 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो त्याचे फॅक्टर्स काय असणार आहे, फक्त 5 आणि 1, हो ना. सो चला इथे राईट करून घेऊयात आपण. 3 into 8 चे फॅक्टर्स 2 into 2 into 2, आणि 5 चे into 5.
ओके, आता इथे ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच नाही म्हणजे 2 आहे. 2 चे ग्रुप्स करायचे आपल्याला, एकच ग्रुप होणार. 2 आणि 5 चा ग्रुप होणार नाही, कारण की आपल्याला सेम नंबर हवा असतो ग्रुप करण्यासाठी. सो चला नेक्स्ट स्टेप मध्ये 3 ऍज इट इज इंटू हा 2 येणार आहे रॅडिकल साइनच्या बाहेर, आणि रॅडिकल साइनच्या आतमध्ये काय असणार मग 2 इंटू 5. ओके, 3 इंटू 2 किती झाले 6, आणि 2 इंटू 5 10, 6 रूट 10 हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. 6 रूट 10. याला आता आणखीन आपल्याला पुढे सिम्प्लिफाय करता येणार नाहीये. ओके, चला नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 7 मधला लास्ट सब क्वेश्चन. 5 रूट 8 इंटू 2 रूट 8. रूट 8 सेम आहे हो ना. सो हे पहा, आता इथे जे बाहेर आहेत रॅडिकल साइनच्या त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 5 इंटू 2 तुम्ही डायरेक्टली 10 राईट केलं तरीही चालणार आहे. आणि आता याला रूट, इथे रूट 8 आहे, इथे रूट 8 आहे, म्हणून एकदाच रूट 8 राईट करायचं असं करू नका. इथे रूट 8, इथे रूट 8, म्हणजे रॅडिकल साइनच्या आतमध्ये 8 इंटू 8 येणार. क्लिअर. चला 5 इंटू 2 10. 8 चे फॅक्टर्स जे आपण मागे फाइंड आउट केले होते तेच राहणार आहेत इथे हो ना. सो 10 इंटू रॅडिकल साइनच्या आतमध्ये 2 इंटू 2 इंटू 2, ह्या 8 चे फॅक्टर्स राईट केले. आता या 8 चे सुद्धा फॅक्टर्स राईट करावे लागणार आहेत. सो 2 इंटू 2 इंटू 2. ओके, ऑर्डर ऑफ द सर्ड 2 आहे. चला 2 चे ग्रुप्स करूयात. झाले. सो नेक्स्ट स्टेप मध्ये 10 ऍज इट इज येणार, हा 2 येणार बाहेर. आता ह्या 2 ला बाहेर काढूयात या ग्रुपमधून. आता या ग्रुपमधून एका 2 ला बाहेर काढूयात. चला मल्टिप्लाय करूयात. 10 2s are 20, 20 2s are 40, 40 2s are 80. सो 80 आपला आलेला आहे आन्सर. अशा पद्धतीने 7th क्वेश्चन आपला कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. चला 8th क्वेश्चन पाहूयात. डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण मल्टिप्लाय केलं होतं सर्सला, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. इझी आहे, काही डिफिकल्ट नाहीये. डिव्हिजन पण खूप इझी आहे. हे पहा, रूट 98 डिवायडेड बाय रूट 2, यालाच आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो. रूट 98 अपॉन रूट 2, याचाच अर्थ डिव्हिजन होतं इथे. आणि न्यूमरेटर मध्ये रूट साइन, डिनॉमिनेटर मध्ये रूट साइन, यालाच आपण एक कम्प्लीट रूट मध्ये पण राईट करू शकतो अशा पद्धतीने. रूट 98 अपॉन 2. ओके, आता रूट 98 अपॉन 2, 98 अपॉन 2 हे जे रूट साइन आहे ना, याला थोड्या वेळासाठी विसरून जा. 98 अपॉन 2 या दोघांना आपण सिम्प्लिफाय करू शकतो ना, डिवाइड करू शकतो. दोन्ही इव्हन नंबर्स आहेत. चला डिवाइड करूयात. 2 1s are 2. तुम्ही रफ वर्क मध्ये इकडे डिवाइड केलं तरी चालणार आहे, काही हरकत नाही. 2 1s are 2, 2 4s are 8, 1 रिमेनिंग राहिला, 1 8 18, 2 9s are 18. ओके, सो 49. ओके, मग इथे आन्सर काय आहे, हे फायनल आन्सर नाही. हे पहा काय आहे, हे रूट साइन जे मी तुम्हाला म्हटलं होतं ना बाजूला ठेवा, ते आता इतकंही बाजूला ठेवू नका. फक्त डिव्हिजन करण्यापुरतंच मी म्हटलं होतं बाजूला ठेवा, नाहीतर तुम्ही आता इथून पुढे त्याला घेणारच नाही, असं करू नका. ते आहे बरं का इथे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करणार आपण रूट 49. रूट 49 म्हणजे काय, 49 कोणाचा स्क्वेअर आहे, 49 आहे 7चा स्क्वेअर. मग यालाच आपण 7 असं राईट करू शकतो. बरोबर. सो हा झाला आपला सिम्पलेस्ट फॉर्म. क्लिअर. चला इकडे आपण राईट करून घेऊयात आपल्या या क्वेश्चनचे हे आन्सर, फायनल आन्सर. रूट 98 डिवायडेड बाय रूट 2 इज इक्वल टू 7. चला नेक्स्ट पाहूयात. रूट 125 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 50, यालाच डिव्हिजन फॉर्म मध्ये असं राईट करायचंय. आता हे जे रॅडिकल साइन आहे ते एक कॉमन म्हणून आपण नेक्स्ट स्टेप मध्ये घ्यायचं, आणि आता आपण डिवाइड करायचंय. हे पहा रफ वर्क मध्ये करूयात आता आपण, कारण की खूप इथे काटाकाटी होऊन गर्दी होऊन जाईल आणि मग तुम्हाला कळणार नाही. सो 5 ने डिवाइड करू शकतो दोघांनाही. 5 10s are 50, 5 2s are 12, 2 रिमेनिंग, 2 5 25, 5 5s are 25. आता 5 2s are 10, 5 5s are 25, 5 अपॉन 2. ओके, या डिव्हिजनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे 5 अपॉन 2. चला इथे राईट करून घेऊयात रॅडिकल साइन मध्ये 5 अपॉन 2. आता याला आणखीन आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करता येतंय का, नाही. सो झालं, 2-3 स्टेप मध्येच आपलं हे आन्सर कम्प्लीट झालेलं आहे. फायनल आन्सर राईट करून टाकूयात. रूट 5 अपॉन 2 हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. तुम्ही उगाच घाबरत बसता हे असे रॅडिकलचे साइन पाहून, खूप इझी असतं.
फक्त काही बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. एकदा का बेसिक्स क्लिअर झाले ना की मग तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. तुम्ही अनस्टॉपेबल असणार. आउट ऑफ मार्क्स मॅथ्स मध्ये तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. हे पहा, आता इथे √54 डिवायडेड बाय √27. चला याला डिव्हिजन फॉर्म मध्ये अशा प्रकारे राईट करूयात. आता ही जी छत्री आहे त्याला एक कॉमन छत्री म्हणून असं राईट करूयात. 54/27. इकडे रफ वर्क मध्ये डिव्हिजन करून घेऊयात. 3 ने जाणार आहे का? नाही. 27च्या टेबल मध्ये 54 आहे, हो की नाही? 27 1 जार 27 अँड 27 2 जार 54, राईट? सो 2/1. 2/1 म्हणजेच 2. ओके, हा डिनॉमिनेटर मधला 1 नाही राईट केलं तरी चालतो. सो √2 येणार इथे आपला आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. त्याआधी इथे अशा पद्धतीने फायनल आन्सर तुम्हाला राईट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे लास्ट सब क्वेश्चन आहे. √310 डिवाइडेड बाय √5. ओके, एका छत्री खाली आणूयात. चला रफ वर्क मध्ये काम करून घेऊयात यावर. 5 1 जार 5, 5 6 जार 30, 1 रिमेनिंग राहिला. 1 0 10 झाले. 5 2 जार 10. ओके, 62/1. डिनॉमिनेटर मध्ये जर 1 येत असेल तर तो नाही राईट केला तरीही चालतो. सो √62. ओके, √62 आलेले आहे आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. हे पहा, √62 ला आपण फॅक्टराईज केल्यानंतर म्हणजे अजून जर आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये याला आणायचं असेल तर आणू शकतो का? तर नाही. हे पहा, कारण याचे फॅक्टर्स कसे येतात? 2 × 31. ओके, 2 × 31. मग याचे ग्रुपिंग काय करणार? काहीच करता येणार नाही. स्क्वेअर रूटच्या बाहेर काहीच येणार नाही. म्हणून √62 हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. सो अशा पद्धतीने आपला हा क्वेश्चन नंबर 8 इथे कम्प्लीट झालेला आहे. आता या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन नंबर 9 सॉल्व्ह करूयात. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. खूप इझी क्वेश्चन आहे. हे पहा, दिसायला थोडासा डिफिकल्ट वाटतोय पण सॉल्व्ह करते वेळी तुम्हाला कळणार आहे किती इझी क्वेश्चन आहे. काय करायचंय, जे डिनॉमिनेटर्स दिलेत ना त्यांना रॅशनलाइज करायचंय. पहा, इथे काय आहे? √5, इथे आहे √14, इथे आहे √7, इथे आहे 9, √3, इथे आहे √3. या सगळ्या डिनॉमिनेटर्सला आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. सो मेथड व्यवस्थित समजून घ्या. काय करायचंय, याला रॅशनलाइज करायचंय ना √5 ला. मग काय करणार? √5 ला √5 नेच मल्टिप्लाय करायचं, आपोआप रॅशनलाइज होतो. मग जर डिनॉमिनेटरला √5 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला असं सोडून चालत नाही, त्याला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागतं. ज्याने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलेला आहे त्यानेच म्हणजे √5 नेच न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागतं. चला मल्टिप्लाय करून घेऊयात. इथे राईट करायचंय आपण काय केलेलं आहे, मल्टिप्लाइंग डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर बाय √5. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये अशा पद्धतीने येणार. मग आता पहा, 3 × √5 काय येणार? 3√5. हे मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं तरी पण चालतं. डिनॉमिनेटर मध्ये √5 × √5 दोघांनाही एकाच छत्री खाली आपण राईट करू शकतो अशा पद्धतीने. 5 × 5 किती झाले? 25. सो न्यूमरेटर मध्ये येणार 3√5, डिनॉमिनेटर मध्ये √25. √25 म्हणजे काय? तर √25 लाच आपण 5 राईट करू शकतो. ओके, पहा झाला डिनॉमिनेटर रॅशनलाइज. इझी आहे की नाही? आता हे पहा, ही स्टेप, ही जी आपली सेकंड स्टेप आहे ना, ही फर्स्ट स्टेप, ही सेकंड स्टेप. या स्टेप नंतर ना तुम्ही दुसरी मेथड सुद्धा यूज करू शकता. हे पहा, सेम स्टेप मी इथे राईट करते. एक तर तुम्ही हे फॉलो करायचंय किंवा आता मी जे तुम्हाला सांगतेय ते फॉलो करायचंय. दोन्ही नाही राईट करायचं, कळालं? या स्टेप, हीच स्टेप मी इथे कॉपी केलेली आहे. एक तर या स्टेप्स फॉलो करायच्यात किंवा आता मी ज्या सांगणार आहे त्या स्टेप्स फॉलो करायच्यात. दोघांचा अर्थ सेमच आहे, डिफरन्स असं काही नाहीये. हे पहा, इथे 3 × √5 म्हणजेच 3√5. डिनॉमिनेटर मध्ये √5 × √5 किती टाइम्स मल्टिप्लाय झालाय? 2 टाइम्स. म्हणजे याला आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो, स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 5. ओके, आणि तुम्हाला माहितीये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कधीच एकत्र राईट करत नाही आपण, ते एकमेकांना कट करतात. कट केल्यानंतर काय रिमेनिंग राहिलं? ओनली 5. मग फायनल आन्सर काय येणार? 3√5. मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं तरी चालतं. 3√5/5 झालं रॅशनलाइज. तुम्हाला ही मेथड सोपी वाटत असेल तर ही मेथड यूज करा, या स्टेप्स सोपे वाटत असतील तर या स्टेप्स यूज करा. ओके, मला मात्र या स्टेप्स सोपे वाटतात कारण कॅल्क्युलेशन फार कमी आहेत. आता इथे 5 आहे म्हणून आपण फार इझिली हे मल्टिप्लिकेशन केलं. 5 × 5 25. पण जर मोठा नंबर आला तर मग कॅल्क्युलेशन वाढतात, त्यामुळे हे सोपं जातं. इथे √5 × √5, इथे 21, √21 × √21 असं आलं तर आपल्याला मल्टिप्लिकेशनसाठी कॅल्क्युलेशन करावे लागतील. त्यापेक्षा
हा लॉ आहे, रूल आहे. रूट इंटू रूट त्याला आपण स्क्वेअर अशा फॉर्म मध्ये राईट करू शकतो. स्क्वेअर आणि रूट कट करायचं आणि जो नंबर आहे तो ऍज इट इज इथे राईट करायचा. थोडंसं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत, तेव्हा तुमचे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. हे पहा, नेक्स्ट आहे 1/√14. ओके, याला रॅशनलाइज करायचंय. रॅशनलाइज करायचं म्हणजे ही जी छत्री आहे ना, रॅडिकल साइन, ते आपल्याला नको आहे. मग त्यासाठी काही स्टेप्स आपल्याला फॉलो करावे लागतात. काय करावे लागणार आहे तर डिनॉमिनेटरला जो डिनॉमिनेटर आहे त्यानेच मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हे रॅडिकल साइन निघून जातं. हे पहा, √14 आहे, याला √14 नेच मल्टिप्लाय करायचंय. मग जर डिनॉमिनेटरला √14 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा √14 नेच मल्टिप्लाय करावं लागणार. आणि आता आपण इथे काय केलेलं आहे तर रिझन राईट करायला विसरायचं नाहीये. मल्टिप्लाइंग डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर बाय 14, √14. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार आहे, अशा पद्धतीने आपण राईट करणार. आता हा 1 नाही राईट केला तरीही चालतो, तुम्हाला माहिती आहे न्यूमरेटर मध्ये. आणि डिनॉमिनेटर मध्ये पहा, √14 इंटू √14 2 टाइम्स मल्टिप्लाय झालं की नाही. √14 इंटू √14 म्हणजेच याचा स्क्वेअर झाला, √14चा स्क्वेअर. हे पहा अशा पद्धतीने, बरोबर. आणि आता हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट हे साइन एकत्र राहत नाही, ते एकमेकांना कट करतात. ते इथल्या इथे कट करायची गरज नाहीये. इथे हे पहा कसं होतंय, हा स्क्वेअर आणि हे रूट साइन कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे 14. सो इथे आपण डायरेक्ट 14 राईट करू शकतो डिनॉमिनेटर मध्ये. न्यूमरेटर मध्ये काय येणार 1/√14. हा जो 1 आहे तो नाही राईट केला तरी चालतो, म्हणून आपण इथे फक्त √14 राईट केलेला आहे न्यूमरेटर मध्ये. आणि डिनॉमिनेटर झालेला आहे आपला रॅशनलाइज 14. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 5/√7. आता काय करायचंय तुम्हीच मला स्टेप सांगा. येस, काय करणार आपण नेक्स्ट स्टेप मध्ये डिनॉमिनेटरला √7 ने मल्टिप्लाय करणार. ओके, जर डिनॉमिनेटरला केले तर व्हेरी गुड, न्यूमरेटरला सुद्धा आपल्याला √7 ने मल्टिप्लाय करावं लागणार. इथे राईट करायचंय की आपण काय केलंय, मल्टिप्लाइंग डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर बाय √7. नेक्स्ट स्टेप मध्ये अशा पद्धतीने राईट करायचंय. आता √7 इंटू √7 काय होणार आहे, √7चा स्क्वेअर. राईट करूयात नेक्स्ट स्टेप मध्ये. 5√7 डिनॉमिनेटर मध्ये √7चा स्क्वेअर. स्क्वेअर आणि रूटचं साइन एकमेकांना कट करणार. हे पहा अशा पद्धतीने काय रिमेनिंग राहणार 7. सो डिनॉमिनेटर मध्ये येणार 7, न्यूमरेटर मध्ये 5√7 झालं. चला नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट आहे 6/9√3. इथे तुम्ही थोडे कन्फ्यूज होऊ शकता, हो की नाही. आता हे कसं करायचं, इथे हा 9 आलेला आहे, मग आपल्याला डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचा आहे. 9 हा स्वतः एक रॅशनल नंबर आहे, हो की नाही. पण हा √3 हा काही रॅशनल नंबर नाहीये. मग इथे आपल्याला √3ला रॅशनलाइज करण्यासाठी √3 नेच मल्टिप्लाय करायचंय. सो कशा पद्धतीने करणार, असं डिनॉमिनेटरला √3 ने मल्टिप्लाय केलं, मग न्यूमरेटरला सुद्धा √3 ने इथे राईट करायचं आपण काय केलेलं आहे. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये अशा पद्धतीने येणार. मग आता पहा, इथे न्यूमरेटर मध्ये 6 इंटू √3 आहे. काय येणार मग, हे जे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे ते नाही दिलं तरी चालणार आहे. मग 6√3. डिनॉमिनेटर मध्ये काय येणार, इथे आहे 9 आणि इथे कोणताच नंबर नाहीये म्हणजे 1. 9 1 जार 9 आणि √3 इंटू √3. √3 इंटू √3 काय होणार, √3चा स्क्वेअर. हे पहा अशा पद्धतीने √3चा स्क्वेअर. 9 ऍज इट इज बाहेर राहणार आहे. आता हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूटचं साइन एकमेकांना कट करणार. हे पहा अशा पद्धतीने काय रिमेनिंग राहणार मग 3. मग न्यूमरेटर मध्ये येणार ऍज इट इज 6√3 आणि डिनॉमिनेटर मध्ये 9. स्क्वेअर आणि रूट कट झाल्यामुळे इथे 3 एकटा राहणार. आणि दोघांमध्ये 9 मध्ये आणि याच्यामध्ये कोणतंच साइन नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. सो डिनॉमिनेटर मध्ये 9 इंटू 3 येणार. आता हे पहा, लक्ष द्या, आपल्याला काय करायचंय, नेहमी आन्सर हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये राईट करायचं असतं. म्हणून आता इथे काही रिड्यूस होतंय का तेही चेक करून पाहायचं. इथे 3 आहे आणि इथे 6 आहे, बरोबर. 3 ने 6 ला डिवाइड करू शकतो. 3 1 जार 3, 3 2 जार 6, बरोबर. मग आता इथे काय रिमेनिंग आहे 2 इंटू √3. 2 इंटू √3 म्हणजे 2√3 आणि डिनॉमिनेटर मध्ये 9. सो इथे आन्सर येणार 2√3, डिनॉमिनेटर मध्ये 9. कळालं. चला नेक्स्ट पाहूयात. 5 नंबरला दिलेला आहे 11/√3. इझी आहे.
√3 डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये अशा पद्धतीने येणार. मग आता 11 इंटू √3, 11√3 येणार आणि √3 इंटू √3 म्हणजे √3चा स्क्वेअर. अशा पद्धतीने स्क्वेअर आणि स्क्वेअर आणि रूटचं साईन हे एकमेकांना कट करणार. हे पहा, अशा पद्धतीने काय रिमेनिंग 3. सो डिनॉमिनेटर इथे आपला झालेला आहे रॅशनलाइज. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 2.3 मधले सगळे क्वेश्चन्स आपले अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करून झालेले आहेत. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.